आपला जो अंकगणित आणि क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 37व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण वयवारी हा जो टॉपिक आहे तो मागील 2 लेक्चरपासून आपण वयवारी हा जो टॉपिक आहे तो आपण कंटिन्यू करत आहोत. आणि त्यामधलं लास्ट लेक्चरमध्ये जे आपण एक्झाम्पल्स बघितले बघे, म्हणजे शेवटचा जो टाईप होता, म्हणजे शेवटचे 4-5 एक्झाम्पल्स जे बघितले होते बघा, त्याच्यामध्ये आपल्याला जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर ॲज इट इज, म्हणजे आत्तापर्यंत जे काय नॉर्मली जसं गुणोत्तर असतं बघा 1:2, 3:4, 5:6 अशा टाईपमध्ये डायरेक्टली गुणोत्तर जे आहे ते आपल्याला त्या एक्झाम्पल्समध्ये सांगितलं गेलं नव्हतं. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्याच टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते कंटिन्यू करायचे आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही क्वेश्चन्स बघणार आहोत ते वयवारीमधले फक्त आणि फक्त जे डिफिकल्ट लेवलचे जे काही क्वेश्चन्स आहेत, म्हणजे त्यामध्ये अजून काय वेगळं गुणोत्तरासोबतच तर अजून कशा पद्धतीने वेगळे एक्झाम्पल्स जे आहेत ते आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर या सगळ्याचा जो आढावा आहे तो आपण या आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे जे विद्यार्थी डायरेक्टली आजचं लेक्चर जर बघत असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती असेल की मागील जे आपले वयवारीचे जे दोन्ही लेक्चर्स आहेत 35 नंबर आणि 36 नंबरचं जे लेक्चर आहे ते तुम्ही जरूर बघा, कारण त्यामध्ये ज्या काही कन्सेप्टचा आपण वापर केलेला आहे त्याच कन्सेप्टचा वापर देखील आपण या आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे. त्यामुळे मागील ज्या लेक्चरचा थोडासा रेफरन्स आपण घेऊया, कारण आजच्या लेक्चरमध्ये जसं तुम्हाला म्हणलं जे सुरुवातीला जे एक्झाम्पल्स बघायचे आहेत आपण त्याचा सगळा टोटल रेफरन्स तो आपण त्याच एक्झाम्पल्समधून आहे. जसं की त्याच्यामध्ये बघा दुप्पट हा जर शब्द वापरला गेला असेल तर गुणोत्तर माझं 1:2 तयार होतं. तिप्पट हा शब्द असेल तर 1:3 होतं. 5पटला 1:5 घेतो. 10पट जरी घेतलं तर 1:10. अशा पद्धतीने आपल्याला जे गुणोत्तर आहे ते आपण त्यामधून तयार करायचं आहे. आणि त्यानंतर ज्या काही बाकीच्या प्रोसेस आहेत ते आपण त्या रिस्पेक्टिव्ह एक्झाम्पलला वापरल्या होत्या. पण आजच्या एक्झाम्पलमध्ये त्यामधल्या आणि वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स कशा पद्धतीने विचारले जातात ते आपण बघायचं या आजच्या लेक्चर्समध्ये. ठीक आहे, चला तर मग आजच्या लेक्चरला चालू करू. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, लक्षात ठेवा, कारण अशा पद्धतीचा जो क्रॅश कोर्स आहे लक्षात ठेवा तुम्हाला कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती अजिबात बघायला मिळणार नाही. अशा सर्व ॲडव्हान्स पद्धतीनं हा जो सगळा क्रॅश कोर्स जो आपण डिझाईन केला आहे तो अशाच पद्धतीनं आपण शेवटच्या टॉपिकपर्यंत म्हणजेच कंप्लीट अंकगणितचा जो सिलेबस आहे, मग तुमची एक्झाम कुठलीही असो, मग ते पोलीस भरती असेल, स्टाफ सिलेक्शन असेल किंवा MPSCची एक्झाम असेल किंवा आणि दुसरं सेवा असेल, वनरक्षक जर देणार असाल तर अशा सर्व एक्झाम्पल्सना उपयुक्त अशा पद्धतीनं आपण हा क्रॅश कोर्स आहे तो आपण डिझाईन केलेला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी तुमच्या विद्यार्थी मित्रांना देखील चॅनलची जी लिंक आहे ती शेअर नक्की करा आणि स्वतः देखील चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून नक्की ठेवा, कारण पुढील जे काही अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळच्या वेळी आणि टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला आपण चालू करून त्यामधला प्रश्न पहिला जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न जसं मी नेहमी म्हणतोय तुम्हाला प्रश्न आधीच नीट वाचून घ्यायचा की कशा पद्धतीनं आपल्याला ह्या टाईपचं एक्झाम्पल जे आहे ते सेट केलं जातं आधी. आणि जसं मी नेहमी म्हणतो तुम्हाला जर तो प्रश्न सोबत जर खेळायला जमलं, म्हणजे कशा पद्धतीनं मांडणी दिली आहे, मग ह्यामध्ये मी आणि चेंजेस जर काय केले हे जर तुम्हाला समजायला लागलं तर लक्षात ठेवा मॅथ्ससारखा सोपा आणि इंटरेस्टिंग जो सब्जेक्ट आहे तो तुमचा कधीही दुसरा कुठला तुम्हाला मिळणार नाही. म्हणजेच त्याला इंटरेस्टिंगली चेंजेस करायचे. म्हणजे एक तर प्रश्न समजून घ्यायचा आधी काय दिले बघा आधी आपण, तर घनश्यामचे वय आकाशच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षापूर्वी घनश्यामचे वय आकाशच्या वयाच्या 4 पट होते, तर त्यांच्या सध्याच्या वयात किती अंतर आहे. म्हणजे जसं बघा आपण जे लास्ट लेक्चरला त्या शेवटमध्ये बघितलं होतं तिथं बघा सिंगल कंडिशन होते, म्हणजे एकतर वय दुप्पट दिले किंवा तिप्पट दिले. इथं काय दिले तर काही वर्ष पुढं पण जाणार आहे आणि काही वर्ष पाठीमागं पण येणार आहे. त्यामुळे पहिलं जे वाक्य बघा जिथं तिप्पट हा शब्द वापरला आहे ते सध्याच्या वयाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. पुढं जे आहे ते 10 वर्ष आपण पाठीमाग गेलोय, 10 वर्ष पाठीमाग गेला तर 4 पट होतं. त्यामुळे ह्याच्यामधून जो डाटा काढायचा तुम्हाला त्यामध्ये गुणोत्तरामध्ये काही चेंज करायचं नाही. जसं म्हणलं तिप्पटला आता बघा 1:3 गुणोत्तर असायला पाहिजे आणि 10 चौपटला 1:4 हे गुणोत्तर असायला पाहिजे. त्यामुळे 2 गुणोत्तर जे आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने मिळतील. पहिला तिप्पट शब्द आहे 1:3 आणि दुसरा जो चौपट शब्द आहे त्यातनं येणारा गुणोत्तर 1:4. मग जसं बघा आपण हे जे गुणोत्तर आहेत मागील लेक्चरमध्ये जे बघितलं होतं कुठलं गुणोत्तर आहे ते त्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला तिथे लिहावं लागेल, कारण त्याशिवाय आपल्याला व्हॅल्यू समजत नाही. त्यामुळे पहिलं जे बघा तिप्पट हा जो शब्द आहे तो सध्याच्या वयाच्या बाबतीमधला आहे. म्हणजे हे जे गुणोत्तर आहे ते असणार आहे त्यांच्या सध्याच्या वयाचे, सध्याचं वय असणार आहे. हे जे असणार आहे ते 10 वर्षा पाठीमागे गेलो आपण, म्हणजे ह्याला काय शब्द टाकू आपण 10 वर्षापूर्वी. ठीक आहे, मग ह्यानंतर आता जसं म्हणलं तुम्हाला की शब्द सिक्वेन्स महत्त्वाचे आहे की 1 कोण आणि 3 कोण. मग इथं बघा त्यावेळी तर आपण पूर्वी वगैरे असेल तर त्या ॲज इट इज दिलं, पण इथं 2 व्यक्तींची नावं आहेत घनश्याम आणि आकाश. तर अशा वेळी लक्षात ठेवा 4 शब्द तुम्हाला शोधायचा आहे. कुठला 4, मग तो जो 4 शब्द ज्या व्यक्तीला वापरला असेल त्यालाही 1 ही व्हॅल्यू द्यायची आहे, कारण तो लहान असतो. म्हणजे वाक्यावरून तर समजेल तुम्हाला घनश्यामचे वय आकाशच्या वयाचे तिप्पट आहे.
म्हणजे आकाशचं जे काय एवढं काय वय असेल, म्हणजे मोठा कोण झाला रे, घनश्याम झाला. म्हणजे जर तसं जरी कळत नसेल तर 4 शब्द एक तर तुम्हाला शोधायचं आहे. 4 शब्द ज्या व्यक्तीला वापरला असेल त्याला ते 1 ही व्हॅल्यू नेहमी द्यायची असते. खाली पण बघा एकच व्हॅल्यू आहे. त्यामुळे हे जे 1 आहे ते म्हणजे आकाशचं वय असणार आहे आणि हे जे 3 असणार आहे ते असणार आहे घनश्यामचं वय असेल. त्यामुळे अशा वेळी लक्षात ठेवा, ज्यावेळी 2 व्यक्ती येतील त्यावेळेला तो सिक्वेन्स मेंटेन ठेवणं पण गरजेचं आहे. चुकून जर तुम्ही हा सिक्वेन्स बदलला, घनश्यामला 1 दिला आणि आकाशला 3 दिलं तर सगळा प्रश्नच उलटा झाला. लक्षात ठेवा, आन्सर तुमचं चुकणारच आहे. त्यामुळे हे कळत नसेल की लहान मोठा कोण आहे तर सिंपल 4 शब्द शोधायचे. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला तो वापरला असतो त्याला ती नेहमी 1 व्हॅल्यू द्यायची. ठीक आहे. मग अशा पद्धतीने इनिशियल डाटा जो आहे तो आपण तुम्हाला त्या व्हॅल्यूमधून काय करायचं, शब्दांमधून बाहेर काढायचं. मग हे सगळं आपण मांडणी केली काय आपल्या व्हॅल्यूंच्या बाबतीमध्ये. मग आता पुढं सेम करायचं आहे. काय बघा, हे सध्याचं वय आहे आणि हे 10 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे तुम्ही 10 वर्ष पाठीमाग गेला. जर 10 वर्ष पाठीमागं जात असेल तर गुणोत्तरातला फरक सेम पाहिजे, जे आपण लास्ट लेक्चरमध्ये जे केले. इथून पुढची प्रोसेस सेम आहे बघा, जे आपण मागच्या एक्झाम्पल्समध्ये केलं ते. मग फरक सेम आहे का बघा, इथं बघा 1चं 1च झाले आणि 3चं 4 झाले. म्हणजेच 1 मध्ये 0चा फरक आहे. लक्षात ठेवा, इथं 1चा फरक नाही, 0चा फरक आहे. 3 आणि 4 मध्ये 1चा फरक आहे, म्हणजे फरक समान नाही. मग फरक समान कसा करायचा, सिंपल वाक्य आहे, खालच्या फरकानं वर गुणायचं आहे, वरच्यानं खाली गुणायचं आहे. मग इथं बघा 4 आणि 1 मध्ये 3चा फरक आहे, वरच्या गुणोत्तराला 3 ने गुणा. 1 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे, 2 आपल्याला खाली गुणायला लागेल. गुणल्यानंतर व्हॅल्यू काय होणार तर 3 एके 3 आणि 3 त्रिक 9. खाली बघा 2 एके 2 आणि हे होईल 4 दुनी 8. तर इथं बघा 3चं 2 झालं आणि 9चं 8 झालं. व्हॅल्यू कमी का झाली रे, कारण मी 10 वर्ष पाठीमागे गेलेलो आहे. म्हणजे गुणोत्तरामध्ये बघा 3, 2, 9, 8 मध्ये 1चा फरक पडलाय. किती वर्ष पाठीमागे गेलोय तर 10 वर्ष पाठीमागे गेलोय. मग एकाची व्हॅल्यू 10 आली. प्रश्न काय आपल्याला तर त्या दोघांच्या वयातील सध्याच्या वयातील अंतर किती. मग आपल्याला माहिती आहे की तुम्ही कितीही वर्ष पाठीमागे जावा किंवा पुढे या, वर्षातला फरक कधीही बदलत नसतो. त्यामुळे फरकचा अर्थ काय असतो, दोघांमधला डिफरन्स काढायचा असतो, सिंपल. मग हे आकाशचं वय जर 3 असेल तर घनश्यामचं वय किती रे 9 आहे. मग एकाला जर 10 असेल तर वय काढून फरक काढायचा नाही, ती काळजी घ्यायची आहे तुम्हाला. आपल्याला माहिती आहे बेरीज पाहिजे असेल तर आपण गुणोत्तराची बेरीज करून गेली होती, फरक पाहिजे असेल तर फरक घ्यायचा आहे. मग 9 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे बघा रे तर 6चा फरक आहे. त्यामुळे जर एकाला जर 10 असेल तर 6 म्हणजे किती झालं रे 10 सक 60 वर्ष. हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी दोघांच्या वयातला फरक असणार आहे. ठीक आहे. तर वय काढून परत फरक काढत बसायचं नाही, डायरेक्टली तुम्ही फरकाची व्हॅल्यू घेऊ शकता. ह्याच्या उलटं जसं बघा आपण त्याच एक्झाम्पलला एका प्रश्नामधून सगळ्यांची जी उत्तर काढत होतो तसं तुम्ही करू शकता, याचा काय हरकत नाही. जर फरक याला माझा 60 वर्षाचा, जर समजा मला बेरीज विचारली असती तर काय केलं असतं आपण गुणोत्तराची बेरीज केली असती. मग 9 आणि 3 किती होते 12 झालं सध्याचं वय बरं का. कारण हे वाटलं तर इथं नोट करून घ्या की वरचं जे गुणोत्तर आहे ते असणार आहे सध्याचं आणि हे जे खालचं असणार आहे ते ॲज इट इज सेम 10 वर्षापूर्वीच. आणि एकदा आपण गुणोत्तरामध्ये बदल केला ह्या व्हॅल्यूंचा परत वापर करत नाही आपण. ठीक आहे. मग त्यामुळे जर मला बेरीज पाहिजे असेल सध्याच्या वयाची तर 9 आणि 3 किती होते रे 12 होते. म्हणजे जर एकाला 10 असेल 12 आणि 10 किती झालं रे 120 वर्ष. हे आलं त्या दोघांच्या वयाची बेरीज. दोघांची सेपरेटली वय पण काढू शकता. एकाला 10 आहे तर 3 म्हणजे 30 वर्ष आला आणि 30 वर्ष म्हणजे कोण रे तर हा आकाशचं वय असणार आहे. मग एकाला 10 असेल 9ला किती होईल 90 होईल. म्हणजे घनश्यामचं जे काही वय आहे ते असेल 90 वर्ष. मग अशा पद्धतीने एका व्हॅल्यूमधून किंवा एका प्रश्नामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ह्या टोटल 4 किमती काढू शकता आणि ते तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलला करत जावा, जेणेकरून सगळ्या दृष्टीनं ऑल ओव्हर एक म्हणजे ॲप्रोचनं तुमचं जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला कंप्लीट ते अंडरस्टँड होऊन जाईल की काय दिल्यानंतर काय मी कशा पद्धतीने डाटा काढू शकतो. पहिला महत्त्वाचं असतं आपल्याला एकाची व्हॅल्यू शोधणं. एकाची मिळाली यानंतर आपल्याला किती कोणाचं पण प्रश्न विचारू दे आपण सगळ्यांचं जे आन्सर आहे ते काढू शकतो. म्हणजे काय काय उत्तर आली बघा. फरक 60 वर्षाचा आला, बेरीज 120 वर्ष आली, आकाशचं वय 30 वर्ष आलं आणि घनश्यामचं वय 90 वर्ष आलं. आणि हे सगळा जो डाटा आहे तो चर्चा करतो आपण सध्याच्या वयाबद्दल. क्लिअर आहे. त्यामुळे महत्त्वाची प्रोसेस लक्षात ठेवा की ते शब्द शोधायचे दुप्पट तिप्पट ॲज इट इज गुणोत्तर काढून घ्यायचं, किती वर्ष पुढं वगैरे गेलाय त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं इथं प्रोसेस करायचं. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. अशाच पद्धतीचा आहे, काही तिथं वेगळं करायचं नाही तुम्हाला. फक्त इनिशियल ज्या व्हॅल्यू आहेत गुणोत्तराच्या तेवढ्या शोधायच्या आणि त्यानंतर सेम प्रोसेस आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये ते त्या टाईपचे एक्झाम्पल्स ऑलरेडी बघितलेले आहेत. ठीक आहे. तर बघा आता पुढचा प्रश्न काय आहे तर 10 वर्षापूर्वी सुनीताचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या तिप्पट होते. 10 वर्षानंतर सुनीताचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या दुप्पट होते. तर
त्यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर किती. म्हणजे इथं बघा आता एक तर पहिला आहे ते म्हणजे 10 वर्षा पाठीमाग आहे आणि नंतर मी 10 वर्ष पुढे गेलेलो आहे. असले पण एक्झाम्पल आपण बघितलेत पूर्वी आणि नंतरचा जो काही कन्सेप्ट होती बघा त्या टाईपमध्ये तुम्हाला इथं मांडणी करायचं आहे. पण तो नंतरचा पार्ट आहे. पहिलं काम आपलं काय आहे तर गुणोत्तर शोधणं. पहिला शब्द आहे बघा तिप्पट आणि दुसरा शब्द आहे दुप्पट. म्हणजेच इथं जो पहिला जो शब्द आहे तिप्पटचा अर्थ काय असणार आहे, एकास 3 असेल. दुप्पटचा अर्थ असणार आहे एकास 2 असणार आहे. आणि इथं आई मुलगीचा असा संबंध आला आहे. सुनीता म्हणजे आई आहे आणि मुलगी म्हणजे असणार आहे. मग ह्यातनं तर इथं नावं किंवा जसं तुम्हाला म्हटलं 4 शब्द शोधायचे आहे. 4 शब्द कोणाला आहे तर मुलीच्या वयाच्या सांगितले. म्हणजे मुलगी ऑब्विसली लहान असली पाहिजे. म्हणजे 1 ही व्हॅल्यू मुलीचा गुणोत्तर असणार आहे आणि 3 आणि 2 असणार आहे ते सुनीताच्या वयाचं गुणोत्तर असणार आहे. ठीक आहे. मग यानंतर जे तिप्पट हा जो शब्द आहे तो कधीचा आहे तर 10 वर्षा पाठीमाग आहे. म्हणजे हे जे गुणोत्तर आहे हे आहे माझं 10 वर्षापूर्वी. दुसरं जे गुणोत्तर असणार आहे तिथं शब्द काय 10 वर्षानंतर. ठीक आहे. मग सेम बघा आणि शक्यतो नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळी शाब्दिक फॉर्ममध्ये जे गुणोत्तर दिलं जातं त्या टाइम कंडिशनला फरक जो आहे गुणोत्तरातला तो कधीही आपल्याला समान मिळत नाही. त्यामुळे तो नेहमी लक्षात ठेवा डोक्यामध्ये की अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फरक हा नेहमी सेम करूनच घ्यावा लागेल. मग त्यासाठी प्रोसेस सेम आहे. काय खालच्या गुणोत्तराच्या फरकानं वर गुणायचं आहे. मग 1-2 मध्ये बघू शकता 1चाच फरक आहे. मला इथं 1 न गुणायला लागेल. 3-1 मध्ये 2चा फरक आहे. 2 न खाली गुणावं लागेल. गुणल्यानंतर बघा वर तर काय फरक पडत नाही. 1-3 ॲज इट इज राहणार आहे. 2 ह्या दोघांना गुणा. 2-1 2 आणि हे होईल 2-2 4. मग गुणोत्तरामध्ये फरक बघा 1चं 2 झालं 3चं 4 झालं. म्हणजे गुणोत्तरामध्ये माझा 1चा फरक पडलेला आहे. आणि या गुणोत्तरातला फरक आता ह्या व्हॅल्यूचा उपयोग करून घ्यायचा नाही. हे पहिलं आहे माझं 10 पूर्वीचं आहे आणि खालचं जे असणार आहे ते असेल 10 नंतर. मग टाईप सेम आहे. असला आपण मागच्या वेळेला बघितलं काय होतं रे तर पूर्वी आणि नंतर हे 2 अपोजिट शब्द आले. मग अपोजिट गोष्टींमधील फरक घेताना आपण काय केली होती तर त्यांची बेरीज करायची आहे. मग हे 10 10 किती झालं रे एकाला 20 ही किंमत आली तुमची. मग एकाला जर 20 असेल प्रश्न आपल्याला काय विचारला इथं दोघांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर काढायचं आहे. मग व्हॅल्यू तुम्ही कुठलाही घेऊ शकता. आपण काय नेहमी घेतलेलं तर पूर्वीचं घेतलेलं जेणेकरून कन्फ्यूज राहू नये की प्लस करायचं मायनस करायचं आहे. पूर्वी घेत असेल तर नेहमी प्लस करायचं एवढं आपल्याला माहीत आहे. म्हणजेच काय तर मुलीचं किंवा दोघांचं लक्षात ठेवा हे जे काय वय काढतोय आपण दोघींचं कुठलं काढतोय तर 10 वर्षा पाठीमागची वय काढतोय. लक्षात ठेवा मुलगी असणार आहे आणि दुसरी असेल सुनीता. मग एकाला 20 असेल तर मुलीचं एकच आहे बघा इथं. म्हणजे मुलगी जी आहे ती 10 वर्षापूर्वी 20च वर्षाची होती. आई म्हणजे सुनीता असणार आहे ती असेल 20 60 वर्षाची असणार आहे. म्हणजे त्या दोघींचं वय आलं आपलं किती रे 10 वर्षा पाठीमागची वय मिळाली 20 आणि 60. मग ह्यामध्ये आपल्याला प्रश्न आहे तो आजच्या गुणोत्तराचा. त्यामुळे आजचं गुणोत्तर आधी तुम्हाला शोधावं लागेल. आजच्या गुणोत्तरासाठी काय 10 वर्ष पाठीमाग आहेत ते सध्या 10 वर्ष त्यांना पुढं आणा. काय होईल दोघांमध्ये प्लस 10 करा. म्हणजे किती किती होणार आहे बघा तर 20 आणि 10 30 वर्ष झालं मुलगी आणि सुनीता होईल 70 वर्षाची. मग आपल्याला गुणोत्तर पाहिजे 0ला 0 कटिंग होईल. म्हणजे किती राहिलं रे फक्त दोघांचं जे काय आहे सध्याच्या वयाचं गुणोत्तर जे की किती असायला पाहिजे 3:7 हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर बघा काय प्रोसेस अप्लाय करतोय वेगळं काही करत नाही आपण या लेक्चरमध्ये. सेम प्रोसेस करतोय ज्या आपण मागच्या लेक्चर्समध्ये बघितलेत. फक्त वेगळा म्हटला तर हे जे गुणोत्तर आहे तिप्पट चौपट हे शब्द तुमच्यासाठी इथं फक्त नवीन असणार आहेत. आणि जसं मी नेहमी म्हटले की ज्या विद्यार्थी हे डायरेक्टली लेक्चर्स बघत असतील त्यांना थोडंसं कन्सेप्ट समजायला प्रॉब्लेम होत असेल म्हणून म्हटले की तुम्ही 35 आणि 36 नंबरचं जे काय लेक्चर आहे ते तुम्ही जरूर बघा आणि मगच हे लेक्चर जे आहे ते कंटिन्यू करा जेणेकरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीनं क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न अशाच पद्धतीचा आहे. सेम प्रोसेस करत जावा. काही वेगळं तुम्हाला करायची त्या ठिकाणी गरज पडणार नाही. फक्त 1 बाय 1 स्टेप्स फॉलो करत जायचं तुम्हाला. अचानक डायरेक्टली फायनल आन्सरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नका. विनाकारण कन्फ्युजन होतं आपल्याला. लिगली 1 बाय 1 स्टेप्स फॉलो करा. वेळ लागू दे सध्या काही हरकत नाही. आपल्याला सध्या कुठली एक्झाम द्यायची नाही किंवा काय वेगळं काय करायचं नाही. फक्त आत्ता आपला शिकण्याची जी वेळ आहे ती प्रॉपर आपल्याला काय लर्निंग जी आहे ती प्रोसेस ती चांगल्या पद्धतीनं फॉलो करायची आहे. तर बघा एक्झाम्पल काय तर 2 मुलांमधील मोठ्याचे वय लहानाच्या मुलाच्या तिप्पट आहे. 9 वर्षापूर्वी मोठ्याचे वय लहानाच्या वयाच्या 5 पट होते. तर प्रत्येकाचे सध्याचे वय किती. म्हणजे इथं पण बघा पहिला जो शब्द आहे तो तिप्पट आहे आणि 5 पट आहे. म्हणजेच तिप्पटचा अर्थ गुणोत्तर असेल माझं 1:3. 5 पटचा अर्थ असणार आहे गुणोत्तर माझं 1:5. मग ह्याच्यामध्ये तर लहान मोठा शब्द वापरले त्यामुळे त्यामध्ये कन्फ्युजन तुमचं होता कामा नये. 1 म्हणजे तो लहान मुलगा असणार आहे आणि 3 म्हणजे असणार आहे तो मोठा मुलगा असणार आहे.
मग तिप्पट हा जो शब्द आहे तो कधीचा आहे रे, मोठ्याचं वय मुलाच्या तिप्पट आहे. आणि म्हणजेच ते जे वाक्य आहे तिप्पट हे जे गुणोत्तर आहे तिथं कुठला शब्द वापरला नाही, लक्षात ठेवा. मग जर शब्द वापरला नसेल तर ते कंडिशन जी असते ती नेहमी असते सध्याच्या वयाची. ठीक आहे. आणि दुसरा जो शब्द आहे बघा, पाचपट हा जो शब्द आहे तो कोणाला वापरला आहे तर 9 वर्षापूर्वीसाठी वापरलेला आहे. म्हणजेच 9 वर्षापूर्वी जो आहे ते त्यांचं गुणोत्तर जे असणार आहे ते 1:5 असेल. मग शब्दातनं डाटा तर सगळा फाईंड करून घेतला. आणि जसं तुम्हाला म्हटलं की या कॅटेगरीमध्ये फरक समान कधीच मिळत नाही, मग त्यासाठी समान करून घ्यायचा. मग 1 आणि 5 मध्ये बघू शकताय 4चा डिफरन्स आहे, 4नं मला वरती गुणावं लागेल. 1 आणि 3 मध्ये 2चा डिफरन्स आहे, 2नं मला इथं खाली गुणावं लागेल. ठीक आहे. गुणल्यानंतर बघा काय काय व्हॅल्यू होतील तर 4 1 4, 4 3 12 झाले. खाली बघा 2 1 2 आणि 2 5 10. म्हणजे 4चं 2 झालं आणि 12चं 10 झालं. म्हणजे 2-2 वर्षाचा गॅप पडला गुणोत्तरामध्ये. जर गुणोत्तरामध्ये 2 वर्षाचा गॅप पडत असेल तर किती वर्ष मागे गेलो रे मी, तर 9 वर्ष मागे गेलो फक्त. बघा हे सध्याचंच आहे, त्यामुळे सध्याला काय व्हॅल्यू घेतच नाही आपण. त्यामुळे 2ची किंमत आली माझी 9 वर्ष. मग 2ला जर 9 असेल तर एकाला म्हणजेच काय रे 9च्या निम्म करा. 9च्या निम्म किती असते तर 4.5. म्हणजे एकाची व्हॅल्यू आली माझी 4.5. प्रश्न काय, मला दोघांचं सध्याचं वय पाहिजे. मग एकाला जर 4.5 असेल तर ह्याला प्रत्येकाला इथे व्हॅल्यू आहेत ना दोघांच्या सध्याच्या वयाच्या, ह्याचा आता काय उपयोग करून घ्यायचा नाही. प्रत्येकाला 4.5 न गुणायचं तुम्हाला. म्हणजे लहान मुलाचं जे काय वय आहे 4.5ची चौपट करा, 4.5ची दुप्पट 9 आणि 9ची परत दुप्पट गेली तर 18 वर्ष हे असेल त्या लहान मुलाचं वय. मोठ्या मुलाचं बघा हे 12 चौक 48 आणि वरचं 12 पंचे 60. मग ते 48 आणि ते 6 होईल, ते किती होणार आहे 54 वर्ष. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, त्या दोघांची वय असतील, लहानाचा असेल 18 आणि मोठ्याचं असणार आहे 54 वर्ष. हे दोघांचे काय असणार आहेत वय असतील. ठीक आहे. त्यामुळे बघा जसं मग प्रोसेस नीट समजून घ्या की काय काय तुम्हाला करायचं आहे आणि एक लिगली स्टेप्स फॉलो करा. पहिला हे गुणोत्तर नोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो डाटा जो आहे तो सध्याचा आहे की किती वर्ष पाठीमाग गेला आहे पुढे गेला आहे, फरक समान करून घ्यायचा सेकंड स्टेपला. आणि फायनल स्टेपला असेल ते म्हणजे तुम्हाला काय विचारले काय त्या ठिकाणी. आणि टार्गेट जे असतं आपलं ते नेहमी किती ह्या एकाची किंमत काढून घेणे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे तो देखील बघा अशाच पद्धतीचा आहे तुमच्या स्क्रीनवरती. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आन्सर जे आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे स्वतः. ठीक आहे. तर बघा प्रश्न आता इथे काय दिलं आहे तुम्हाला, वडील आणि त्यांची मुलगी यांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलीच्या वयाच्या 5पट होते, तर 5 वर्षापूर्वीचे वडिलांचे वय किती. म्हणजेच हा इथं जे बघा गुणोत्तर आहे ते सिंगल गुणोत्तर दिले आणि त्याला एक्स्ट्रा डाटा म्हणला तर त्या दोघांची बेरीज दिलेली आहे तुम्हाला. म्हणजे पहिलं जे वाक्य बघा, वडील आणि त्यांची मुलगी यांच्या वयाची बेरीज 50, म्हणजे ही जी काही 50 वर्ष बेरीज आहे ती त्यांची सध्याची आहे. आणि जे गुणोत्तराचं जो वाक्य आहे किती पट सांगितले रे तर 5 पट आहे. 5 पटचा अर्थ ॲज इट इज सिम्पल आहे, एकाच 5 गुणोत्तर येणार आहे माझं. आणि ह्यामध्ये आता 1 आणि 5 मध्ये अभ्यास तुम्हाला माहिती असेल की वडील मोठे असले पाहिजेत आणि मुलगी लहान असणार आहे. म्हणजेच 1 म्हणजे मुलीचं गुणोत्तर असेल आणि हे 5 म्हणजे त्या वडिलांचं गुणोत्तर असणार आहे. पण लक्षात ठेवा जी कंडिशन महत्त्वाची आहे तिथं, ते जे गुणोत्तर झाले एकाच 5 ते कधी होते 5 पट आहे तर ते आहे बघा 5 वर्षानंतरच आहे ते. ठीक आहे. त्यामुळे इथं मेन्शन करा हे जे गुणोत्तर आहे ते कधीच आहे 5 वर्षानंतर. आणि असं आपण मागच्याच वेळी सुरुवातीला जो बेसिक लेक्चर पहिलं बघितलं होतं 35 नंबरचं लेक्चर, त्यामध्ये या टाईपचे एक्झाम्पल्स बघितले होते की जे गुणोत्तर आपल्याला असते ज्या वर्षाचं गुणोत्तर असतं त्याच वर्षाच्या रिस्पेक्टिव्ह आपल्याला दोघांची वय मिळत असतात. ठीक आहे. मग पुढं प्रोसेस सेम करायची आहे मला. काय बघा तर सध्याची एक बेरीज व्हॅल्यू आहे माझ्याकडं. ठीक आहे. बेरीज जी आहे ती किती सांगितली आहे तर 50 वर्षाची बेरीज आहे. पण जसं म्हटलं तुम्हाला कधीची बेरीज आहे ती आजची बेरीज आहे. लक्षात ठेवा ही जी बेरीज आहे ती सध्याच्या वयाची बेरीज आहे. पण गुणोत्तर कधीचं आहे रे तर 5 वर्षानंतरचं आहे. मला काय केलं पाहिजे आता, मला जी बेरीज आहे ती 5-5 वर्ष पुढे नेली पाहिजे. त्यामुळे इथं टाकू शकतो आपण 5 वर्षानंतरची बेरीज जर पाहिजे असेल तर दोघं 5-5 वर्ष पुढे येतील ना, व्यक्ती 2 आहेत. मग दोघं 5-5 वर्ष पुढे येत असतील तर या 50 मध्ये मला 10 मिळवावं लागेल. मग किती बेरीज झाली रे तर 60 वर्ष बेरीज झाली. ठीक आहे. झालं. मग डाटा मिळाला, मला गुणोत्तर मिळाले, त्यांची बेरीज पण मिळाली. इक्वेट करा. मग 5 आणि 1 6, गुणोत्तराची बेरीज 6 येते, खरी बेरीज 60 आहे. मग एकाची किंमत किती मिळेल रे 10 मिळेल. 6 10 60. मग प्रश्न काय मला विचारला आहे तर वडिलांचे 5 वर्षापूर्वीचे वय. मग लक्षात ठेवा जर एकाची व्हॅल्यू 10 असेल गुणोत्तर कधीचं आहे 5 वर्षानंतरचं आहे. त्यामुळे ह्यात कन्फ्युजन होऊ नका की वडिलांचं वय कधीचं मिळेल तुम्हाला सुरुवातीला. जर गुणोत्तरच 5 वर्षानंतरच असेल तर वडिलांचे वय देखील तुम्हाला 5 वर्षानंतरच मिळणार. त्यामुळे इथं शब्द तो टाका वडिलांचे
5 वर्षानंतरचे वय मिळेल तुम्हाला. 5 नंतर वय किती असणार आहे तर 10⁻50 वर्ष हे असेल आन्सर फर्स्ट स्टेज. ठीक आहे, हे फायनल आन्सर नाही, लक्षात ठेवा. कधीचं वय आलं हे वडिलांचं 5 वर्षानंतरचं. प्रश्न काय आहे मला तर 5 वर्षापूर्वीचं विचारलेलं आहे. त्यामुळे आधी ह्या स्टेपनंतर तुम्ही आजच्या वयावर या. आजचे वय म्हणजेच काय सध्या 50 वर्ष आहे ना, पण ते 5 वर्ष पुढं आहेत. आजचं पाहिजे असेल तर 5 वर्ष मायनस करा, म्हणजे किती होणार 50 - 5 45 वर्ष असेल आजचं वय. पण आजचं पण नको आहे, 5 वर्ष अजून पाठीमागे यायचं आहे. म्हणजेच 5 पूर्वी शब्द टाकू आपण इथं. मग 5 पूर्वी जर पाहिजे असेल तर अजून 5 मायनस करा. मग 45 मधनं 5 केले किती राहतील रे 40. हे या ठिकाणी आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे, आणि हे डायरेक्टली करायचं असेल तर बघा वडिलांचं 50 वर्ष कधी मिळाले आपल्याला तर 5 वर्षानंतरचं मिळालं आहे. जर मला 5 वर्ष पाठीमागे यायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही 50 मधनं 10 वजा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण तर ते समजत असेल तर, जर ते समजत नसेल की 10 कुठनं येते, पहिला टप्पा 5 वर्ष पाठीमाग आला तर आजच्यावर येशील तुम्ही, आणि तिथून अजून पाठीमागं 5 वर्ष आला तर 5 वर्ष पाठीमाग गेला. त्यामुळे हे जे काही 2 टप्पे आपण टाकलेत 5-5चे, त्याच्याऐवजी डायरेक्टली तुम्ही काय करू शकताय 50 मधनं डायरेक्टली 10 वजा करा, जे की किती येईल तुमचं 40 हे उत्तर येणार आहे. जे की काय असणार आहे वडिलांचे 5 वर्षापूर्वीचं वय असणार आहे. त्यामुळे जास्त गोंधळ लक्षात ठेवा वयवारीमध्ये याच मुलांचा होतो की हे गुणोत्तरच लिहित नाहीत. जर समजा ज्या विद्यार्थ्यानं हे व्हॅल्यूज नाही टाकली की हे गुणोत्तर कधीच आहे तर त्याचं कन्फ्युजन होतं. तो वय पण काढतो, एकाची व्हॅल्यू 10 आलती बरोबर, मग 10 - 50 पण वय काढलं त्याचं, आणि 50 ऑप्शन असेल तो टिक मार्क करून पुढं जातो. पण त्याला हेच कळत नाही की आपण जे 50 वर्ष जे उत्तर काढले लक्षात ठेवा ते आलंय कधीचं. मग हे कशावर डिपेंड असतं तर तुमचं गुणोत्तर कुठलं आहे. त्यामुळे मी म्हणून जे म्हणतो ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत, जर तुमच्या मांडणीमध्ये येत असतील तर लक्षात ठेवा ते एक्झाम्पल समजायला सोपं जातं. जर गुणोत्तरच 5 वर्षाचं असेल 5 वर्षानंतरचं, तर वडिलांचं वय जे 50 आले माझं ते 5 वर्षानंतरच असणार आहे. ते ज्याचं आपल्याला ते उत्तरच नाही आहे. आपल्याला पाहिजे काय तर त्यांना 5-5 वर्षा मागं आणलं पाहिजे. फायनल आन्सर तुमचं किती असायला पाहिजे रे तर 40 वर्ष हे काय असणार आहे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा अशाच पद्धतीचा आहे, डबल गुणोत्तर आहे. आणि अशामध्ये बघा सिंगल अशा टाईपचे पण एक्झाम्पल्स तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात. कारण अशा टाईपचं जे एक्झाम्पल आहेत ते जास्त करून स्टेट एक्झाम्सला विचारले जातात वयवार या टॉपिकवरचे. तुम्ही आपल्या स्टाफ सिलेक्शनमधली CHSL असेल MTS असेल या पेपर्समध्ये देखील तुम्हाला वयवारीवरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर बघा इथं आता प्रश्न काय आपल्याला तर 4 वर्षापूर्वी रवीचे वय काव्याच्या वयाच्या 4 पट होते. आजपासून 7 वर्षानंतर रवीचे वय काव्याच्या वयाच्या 3 पट होईल, तर त्यांच्या सध्याच्या वयाची बेरीज किती. म्हणजे दोघांच्या वयाची बेरीज पाहिजे. आणि वाक्य जे आहेत बघा पहिला 4 पट आहे आणि नंतर 3 पट आहे. म्हणजे प्रोसेस जी आहे ती ॲज इट इज फॉलो करा जी तुम्हाला सांगितली. पहिला तुम्हाला गुणोत्तर काढायचं आहे 4 पट आणि 3 पटवरनं. त्यानंतर डाटा मेंटेन करायचा आहे की 1 म्हणजे कोण 3 म्हणजे कोण, आणि त्यानंतर किती वर्ष तुम्ही पाठीमागे गेलाय का पुढे गेलाय. दुसऱ्या स्टेपमध्ये फरक समान करून घ्यायचा आहे, आणि तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला त्या एकाची व्हॅल्यू शोधायची. मग आहे अशी तुम्हाला प्रोसेस जी आहे ती फॉलो करायची. मग पहिला जे होतं बघा 4 पट, त्याचा अर्थ काय लिहिणार आहे मी 4 पटचा अर्थ असतोय आपला एकास 4. दुसरा जो शब्द आहे तो आहे तिप्पट, आणि तिप्पटला काय लिहिणार आहे मी तर एकास 3. ठीक आहे, मग पुढचं सेम नावात लिहायचे आहेत. वाक्य काय आपल्याला तर रवीचे वय काव्याच्या वयाच्या, म्हणजे इथं बघा चा हा जो शब्द आहे तो काव्यासाठी वापरलेला आहे. मग ज्या व्यक्तीसाठी तो चा शब्द वापरला जातो तो म्हणजे ते असते काय त्या व्यक्तीला ते एकाची किंमत द्यायची. म्हणजेच काव्याचं जे वय आहे ते 1 असायला पाहिजे, आणि रवी म्हणजे किती असायला पाहिजे रे तो 4 असायला पाहिजे. असा हा सिक्वेन्स असेल. 1 म्हणजे काव्य असणार आहे आणि 4 म्हणजे रवी असणार आहे. मग पहिला हे जे गुणोत्तर आहे बघा ते कधीच आहे रे तर 4 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे 4 पूर्वी नोट करा तिथं. आणि तिप्पट हे जे गुणोत्तर आहे ते कधी होते तर 7 वर्षानंतरच आहे. कधीच आहे 7 वर्षानंतर. सेम, आणि जसं तुम्हाला म्हटलं की या टाईपमध्ये फरक कधीच सामान्य मिळत नाही तो करून घ्यायचा. मग त्यासाठी बघा 1-3 मध्ये 2चा डिफरन्स आहे, 2 वरती गुणायला लागेल. 1 आणि 4 मध्ये 3चा फरक आहे, त्या फरकानं खाली गुणायला लागणार. मग गुणल्यानंतर बघा 2 1 2 आणि 2 चौक 8. खाली बघा 3 1 3 आणि 3 त्रिक 9. ठीक आहे, सॉरी 3 त्रिक किती पाहिजे रे तर 3 त्रिक 9 हे असं काय असणार आहे गुणोत्तर होतील आपल्या चेंजेस झाल्यानंतर. ठीक आहे,
मग आता इथं पुढचं सेम आपल्याला काय गुणोत्तरातील फरक कितीचा झाला आहे ते चेक करायचं आहे. 2चं 3 झाले, 8चं 9 झालेलं आहे, म्हणजेच कितीचा फरक पडला रे, 1-1 पुढं गेलेलो आहे मी. येस, आता फरक समान करून घ्यायचा आहे. बघा काय काय होणार आहे, 3 आणि 1 मध्ये 2चा डिफरन्स आहे, 2 न वर गुणायला लागणार आहे. 4 आणि 1 मध्ये 3चा डिफरन्स आहे, खाली 3 न गुणायला लागणार आहे. गुणल्यानंतर बघा व्हॅल्यू काय काय होतील, तर 2 1 2 आणि हे होईल 2 चोक 8. खाली बघा 3 1 3 आणि हे होईल 3 3 9. ठीक आहे, अशा पद्धतीनं गुणोत्तर चेंज झालं. 2चं 3 झालं, 8चं 9 झालं, म्हणजे गुणोत्तरामध्ये बघा वाढची 1 झालेली आहे, 1 न वाढले गुणोत्तर. आणि इथं बघा हे 4 पूर्वी आणि हे 7 नंतर आहे. मग याचा अर्थ काय झाला रे, 2 विरुद्ध गोष्टी आल्या. मला इथं गुणोत्तरात त्या वर्षांची बेरीज करायला लक्षात ठेवा, फरक घ्यायचा नाही. मग 7 आणि 4 मध्ये बघू शकताय 11चा डिफरन्स आहे. ठीक आहे, आणि आता ह्या व्हॅल्यूचा आपल्याला वापर करायचा नाही. आणि लक्षात ठेवा हे जे पहिलं गुणोत्तर आहे ते हे सेम ॲज इट इज व्हॅल्यू राहणार आहे. हे 4 पूर्वीचं असणार आहे आणि हे असणार आहे 7 नंतरचं आहे. ठीक आहे, पण प्रश्न काय मला, तर दोघांच्या वयाची सध्याच्या वयाची बेरीज पाहिजे. ठीक आहे, येस, सध्याच्या वयाची बेरीज. मग मी काय करतो, लक्षात ठेवा, दोघांच्या वयाच्या 4 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज काढून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्यावरून सध्याच्या वयाचं बेरीज काढू शकतायसा. मग एकाला जर 11 असेल तर इथं पहिला तुम्हाला काय मिळणार आहे, 4 वर्षापूर्वीची बेरीज मिळेल. लक्षात ठेवा, 4 वर्षापूर्वीची बेरीज किती असायला पाहिजे ती व्हॅल्यू मिळणार आहे. मग गुणोत्तराची बेरीज किती जाते, 8 आणि 2 10 जाते. मग एकाला जर 11 असेल, 10ला किती असणार आहे, 11 आणि 10 110 वर्ष, हे आलं तुमचं उत्तर. पण हे कधीचं, तर 4 वर्षापूर्वी. लक्षात ठेवा दोघांच्या वयाची बेरीज 110 वर्ष होती. प्रश्न काय, मला आजच्या वयाची बेरीज पाहिजे, आजची बेरीज असं टाकू शकतायसा. म्हणजेच काय, तर दोघं लक्षात ठेवा किती वर्ष पाठीमागायचे रे सध्या, तर 4 वर्ष पाठीमागायचे. मग जर मला आजची बेरीज पाहिजे असेल तर दोघांना काय करावं लागेल, तुम्हाला 4-4 वर्ष पुढं आणायचं. 4-4 वर्ष पुढे आणायचं आहे, याचा अर्थ व्यक्ती 2 आहेत, म्हणजे 4 दुनी 8 ॲड करायला लागेल. म्हणजे 110 आणि 8 किती असायला पाहिजे रे, 118 वर्ष. हे आपलं या ठिकाणी काय असेल, फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे डायरेक्टली त्यांची आजची वय शोधायची काय गरज नाही. तुम्ही 4 वर्षापूर्वीची जी बेरीज आहे ती काढून घेऊ शकता. आधी जी काय आपण काढले किती रे, 110 वर्ष आलेलं आहे. दोघं जर 4 वर्ष पाठीमागं असतील सध्या, दोघांना 4-4 वर्ष पुढं आणला तर मी आजच्या वयावरती येणार आहे. त्यामुळे आलेल्या बेरीजेमध्ये 8 ॲड करा, जे की किती असायला पाहिजे, 118. हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. आता लक्षात ठेवा, आता जे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत ते म्हणजे आत्तापर्यंतचे आपण टोटल एक्झाम्पल्स जे बघितले त्याच्यावरती बघा प्रत्येकामध्ये आपल्याला काही गुणोत्तर आपल्याला जे आहे ते दिलं जात होतं. मग एकतर ते शाब्दिक फॉर्ममध्ये होतं किंवा डायरेक्टली गुणोत्तर दिलं जात होतं. पण आता जे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत, जसं म्हटलं की तुम्हाला एक डिफिकल्ट लेवलचे जे काही क्वेश्चन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला तिप्पट वगैरे ह्या कंडिशन्स दिल्या जातात, पण त्याच्यामध्ये लक्षात ठेवा ते जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण गुणोत्तराचा वापर करून इथं सोडवू शकत नाही. त्याचं रिझन एक्झाम्पल आल्यानंतर, म्हणजे जे एक्झाम्पल जे तुमच्या स्क्रीनवरती आहे ते वाचल्यानंतर तुम्हाला तिथं समजून जाईल की आपण इथं जे गुणोत्तर जे आहे ती कंडिशन ॲज इट इज इथं आपल्याला तुम्ही घेऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये कंडिशन्स वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिल्या जातात. मग आता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे ते बघा. एक्झाम्पल काय दिले, तर पहिला आहे 10 वर्षापूर्वी एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 5 पट आहे, किंवा 5 पट होते. 2 वर्षानंतर त्याच्या वयाची दुप्पट, म्हणजेच त्या व्यक्तीच्या वयाची दुप्पट आणि मुलाच्या वयाची 4 पट समान आहे, तर मुलाचे सध्याचे वय किती. आता इथं बघा पट वगैरे हे शब्द वापरलेले आहेत. जसं की आपलं जी पहिली कंडिशन जी आहे 10 वर्षापूर्वीची जी कंडिशन आहे, एका व्यक्तीचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. मग आपण एकाच 5 डायरेक्टली घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. पण पुढचं जर बघा जे इक्वेशन जे दिले आपल्याला, ज्याच्यामध्ये काय सांगितले, तर 2 वर्ष जर आपण पुढं गेलो तर काय झाले रे, तर त्या व्यक्तीच्या वयाची दुप्पट आणि मुलाच्या वयाची 4 पट ही समान आहेत व्हॅल्यू. मग आता इथं आपल्याला 4 पट आणि दुप्पट हे कंडिशन्स आल्यामुळे आपण गुणोत्तर जे आहे ते ॲज इट इज इथं वापरू शकत नाही, किंवा त्यातला फरक समान आहे का नाही या गोष्टी इथं आपण अप्लाय करू शकत नाही. लक्षात ठेवा.
मग अशा वेळेला किंवा अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये एकच पर्याय राहतो, तो म्हणजे कुठला, तर काही काही एक्झाम्पल्सला आपण ऑप्शनवरनं क्रॉस चेक करू शकतो किंवा क्रॉस चेकिंग करू शकतो, पण त्यासाठी पण एक सर्टन टाईपचे एक्झाम्पल्स आहेत, ते हे त्या कॅटेगरीचं एक्झाम्पल नाही जिथं तुम्ही ऑप्शनचा वापर करून सोडवू शकताय. मग असे जे एक्झाम्पल्स आहेत जे बघा आपण सगळ्यात पहिल्यांदा एक्सचा वापर करून जे एक्झाम्पल सोडवलेले त्याचा वापर तुम्हाला या ठिकाणी करावा लागणार आहे. म्हणजेच म्हणून तर आपण ह्याला लक्षात ठेवा डिफिकल्टच्या कॅटेगरीमध्ये आपण सजेस्ट करतोय, कारण शॉर्टकट कुठलाही तुम्ही इथं अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे इथं आपल्याला जे करायचे ते ट्रॅडिशनल मेथडच यूज करायचे, फक्त त्यासाठी ज्या कंडिशन्स आहेत त्या नीट समजून घ्यायचे आहेत आपल्याला. मग पहिल्यांदा जे आहे लक्षात ठेवा काय सांगितले, 10 वर्षापूर्वीची जी कंडिशन आहे तिथून मी एक्झाम्पलला तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायला सुरुवात करायची आहे. म्हणजेच काय तर व्यक्ती आणि मुलगा ह्याच्या जे 2 कंडिशन्स आहेत म्हणजे 2 अक्षर आहेत, त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाचं जे आहे ते वेगवेगळ्या कंडिशन्स यूज कराव्या लागतील. म्हणजेच काय तर इथं बघा सुरुवातीला जे आहे आणि कंडिशन जसं म्हटलं तुम्हाला हे पहिला जे असणार आहे ते कधीचं आहे तर 10 वर्षापूर्वीची कंडिशन आपल्याला सांगितलेली आहे. त्यामुळे 10च्या पूर्वी ते शब्द तुम्हाला लिहावा लागेल. आणि कंडिशन काय मुलाच्या वयाच्या 5 पट होतं. म्हणजेच काय जर समजा 10 वर्षापूर्वी मी त्या मुलाचं वय जर x मानलं तर त्या व्यक्तीचं जे वय असणार आहे ते काय असेल रे तर 5x असणार आहे. जसं की आपण तो 1:5 हा जो रेशो घेत होतो बघा, त्याच पद्धतीनं इथं फक्त x कन्सिडर करावं लागेल तुम्हाला. मुलाचं वय जर x वर्ष असेल तर त्या व्यक्तीचं वय जे आहे ते किती असणार आहे रे तर 5x असेल. आणि ही कंडिशन आहे ती लक्षात ठेवा 10 वर्षा पाठीमागचे. मग यानंतर तुम्हाला पोचावं लागेल आजच्या कंडिशनवरती, म्हणजे आजचं त्यांचं वय किती असणार आहे, कारण तिथून पुढं आपल्याला 10 वर्ष अजून पुढं यावं लागेल आणि 2 वर्ष पण परत पुढं जायचं आहे. त्यामुळे डायरेक्टली 2 वर्ष आपण टाकू शकत नाही. पहिला 10 वर्षापूर्वी ही वय मांडली आपण x आणि 5x, आता यायचं आजच्या वयावरती. म्हणजे काय जसं आपण कंडिशन सेम बघा 10 वर्ष पाठीमागं असशीला तर दोघांना 10 वर्ष पुढं आणलं पाहिजे. म्हणजेच व्यक्तीचं वय किती होईल रे 5x मध्ये 10 मिळवा, हे आलं त्या व्यक्तीचं वय. तसंच मुलाचं वय काय बनणार आहे तर x मध्ये 10 मिळवा, म्हणजे ते किती होणार आहे x अधिक 10. ठीक आहे. इथं तर लक्षात ठेवा थोडासा जो आपला रेफरन्स आहे तो आपला शाब्दिक उदाहरणांचा रेफरन्स तुम्हाला इथे घ्यावा लागेल. बाकी विशेष आपण इथं कुठलीही कन्सेप्ट किंवा नवीन ट्रिक इथं आपण अप्लाय करणार नाही. या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी शिकलोय. फक्त नवल किंवा नवीन तुम्हाला वाटेल की आपण याच टाईपच्या एक्झाम्पलला ही मेथड जी आहे ते अप्लाय करायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता पुढं हे आलो आपण आजच्या कंडिशनवरती. इथून पुढं अजून आपल्याला 2 वर्ष पुढं जायचं, म्हणजे तिथं टाकू शकताय काय तर 2 वर्षानंतर. म्हणजे काय होणार आहे अजून 2 ॲड करा, म्हणजे 10 मध्ये जर मी समजा 2 ॲड केलं तर किती बनेल रे 5x आणि ते 10 2 12 हे आलं त्या व्यक्तीचं वय. तसंच त्या मुलाचं वय पण सेम 10 मध्ये 2 ॲड केलं तर x अधिक 12 होईल. मग आता जी कंडिशन आहे ती इक्वेट करायची काय तर व्यक्तीच्या वयाची दुप्पट. मग व्यक्तीचं वय किती आले रे 2 वर्षानंतर तर 5x अधिक 12 आहे. म्हणजेच या 5x अधिक 12ची आपल्याला काय करायला लागणार आहे दुप्पट करावी लागेल. आणि मुलाच्या वयाची चौपट म्हणजे x अधिक 12 ह्याची चौपट, आणि दोन्ही किमती काय सांगितल्या तर समान आहेत. त्यामुळे इथे लक्षात ठेवा हे इक्वेशन जे आहे ते तयार कसं झालं ते एक तुम्हाला नीट चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. प्रोसिजर परत एकदा एक्सप्लेन करतो की काय काय आपण मांडलेले आहेत. पहिला बघा 10 वर्षापूर्वीपासून आपण सिक्वेन्स जे आहे ते सोडवायला चालू केलं होतं. वाक्य होतं 5 पट आहे, याचा अर्थ मुलाचं वय जर x असेल व्यक्ती 5x झाली. इथून परत किती वर्ष पुढं चाललाय किंवा मागं चाललाय त्यानुसार त्यामध्ये प्लस आणि मायनस तुम्हाला करायचं आहे. म्हणजे पहिला आपण आलो बघा आजच्या कंडिशनवर, हे होतं 10 वर्षापूर्वी, 10 वर्ष दोघं पण पुढं आणले. त्यानंतर अजून 2 वर्ष पुढं न्यायचं आहे. मग 10 2 12 इथं पण दोघं 2 ॲड करून 12 वर्ष जे आहे ते टोटल आपण पुढं आलेलं आहे. मग इथं कंडिशन दिल्या 2 वर्षानंतर व्यक्तीच्या वयाची दुप्पट आणि मुलाच्या वयाची चौपट ह्या दोन्ही व्हॅल्यू समान आहेत. मग ह्याच्यातून आपल्याला काय आता x फाइंड करावं लागेल, जे की आपण त्या मुलाचं वय मांडले, पण मुलाचं वय सध्याचं पाहिजे लक्षात ठेवा. त्यामुळे x फाइंड करून घेऊ आधी आपण. किती होते बघा तर हे 2 आणि 4 आहे ना, हे डायरेक्टली इथंच कट करा. हे होणार आहे 2 दुनी 4, म्हणजे आत गुणायची गरज नाही, हे ॲज इट इज बाहेर काढा. 5x अधिक 12 बरोबर 2 फक्त गुणा कंसाला 2x अधिक 12 दुनी 24. पुढं काय काय होणार तर बघा तर हे 2x इकडं शिफ्ट होणार आहे. म्हणजे आपण ज्यावेळी इकडं तिकडं शिफ्टिंग करतो साईन प्लस मायनस या पद्धतीने जे होतात तो कन्सेप्ट इथं वापरायचा आहे. परत हे 12 इकडं मायनस होणार आहे. 5x मधनं 2x गेला किती राहणार आहे तर 3x राहील, आणि 24 मधनं 12 गेले तर 12च राहील. मग x बरोबर किती आला रे तर 3 चौक 12, गुणाकारातलं भागाकारात जाऊन x ची किंमत आली 4. पण लक्षात ठेवा मुलाचं सध्याचं वय पाहिजे, आणि मुलाचं सध्याचं वय लक्षात ठेवा हे किती आहे इथं तर x अधिक 10 येते. त्यामुळे आपल्याला जे मुलाचं जे सध्याचं वय जे असणार आहे लक्षात ठेवा
त्यासाठी आलेल्या व्हॅल्यूमध्ये म्हणजे x अधिक 10 आहे ना, ते xची किंमत 4 आहे म्हणजे 4 अधिक 10 होईल, म्हणजेच त्या मुलाचं सध्याचं वय जे की किती वर्ष असणार आहे रे, तर 14 वर्ष असेल. हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर इथं बघा, जसं तुम्हाला म्हटलं की नाही, ही जी प्रोसेस आहे ही फक्त आणि फक्त तुम्हाला अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्येच वापरायची आहे जिथं तुम्हाला डायरेक्टली गुणोत्तरच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या वापरता येणार नाहीत. आणि त्याचं जे एक्झाम्पल आहे ते या पद्धतीने आपल्याला डील करायचं त्याच्यासोबत. क्लिअर आहे. आणि इथून पुढचे सगळे एक्झाम्पल्स आपण याच कॅटेगरीमध्ये बघायचे जिथं तुम्ही कुठल्याही पद्धतीचा शॉर्टकट अप्लाय करू शकत नाही. लईतले काय करू शकतायसा, तर आपण काय म्हणतो त्याला, ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमचा जो वेळ आहे तो वाचवू शकताय. पण जसं मी नेहमी म्हणतो तुम्हाला, ऑप्शन यासाठी एक सर्टन टाईपचे किंवा सर्टन कॅटेगरीचे जे एक्झाम्पल्स आहेत तिथंच तुम्ही ऑप्शनचा वापर करू शकता. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा, याच संबंध आहे. इथं तुम्हाला सेम करायचं आहे. आधी सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, रीडिंग स्किल जे म्हटलं तुम्हाला, प्रश्न नीट वाचून घ्यायचे तुम्हाला आणि इथं कशी आता प्रोसिजर तुम्हाला करावी लागेल याचा विचार करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अशा टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत हे खास करून MPSCच्या कंबाईनच्या पेपरमध्ये देखील विचारले जातात आणि सोबतच पोलीस भरतीच्या काही जिल्ह्यांच्या पेपरमध्ये तुम्हाला या टाईपचे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स बघायला मिळतील. अन्यथा हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत या लेवलचे, एकतर रेल्वे, NTPC, आपण पुढे गेल्यानंतर NTPCचे पण एक्झाम्पल्स घेणार होतो, जी 2025ला जी काही एक्झाम झाली होती बघा, त्या पेपरमध्ये जे काही क्वेश्चन्स आपल्याला पडले होते या वयवारीवरती पण डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स देखील आपण आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. मग बघा प्रश्न काय सांगितला जो तुमच्या स्क्रीनवरती आहे तो, सध्या Aचे वय Bच्या वयाच्या तिप्पट आहे. C B पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. तिघांच्या वयाची बेरीज 75 वर्ष आहे. तर 5 वर्षापूर्वीचे Bचे वय आणि 3 वर्षानंतरचे Aचे वय यांचे गुणोत्तर किती. म्हणजेच इथं पण बघा, तुम्हाला जे जसं म्हटलं तुम्हाला इथं गुणोत्तर ते दिले, पण लक्षात ठेवा 3 व्यक्ती आहेत. म्हणजे ज्यावेळी 3 व्यक्ती असतील त्यावेळी आपण गुणोत्तराचा जो काही कन्सेप्ट आहे, जो शॉर्टकट आहे तो अप्लाय करू शकत नाही प्रॉपर वेमध्ये. त्यामुळे आपल्याला सेम एक्स कन्सिडर करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. पहिला बघा काय सांगितले, Aचे वय Bच्या वयाच्या तिप्पट आहे. याच्यातून मी काय करू शकतो रे, तर A आणि Bची वय घेऊन मानू शकणार आहे. ठीक आहे. A आणि B म्हणजे जर समजा Bचं वय X वर्ष असेल तर काय सांगितलं रे, A Bच्या तिप्पट आहे. म्हणजेच काय असायला पाहिजे, तर Aचं वय काय जे असणार आहे ते असेल 3x. हे आली त्यांची वय आपण मांडलेत, जी की सध्याचं कंडिशन आहे. ते म्हणजे सध्या Bचं वय X वर्ष असणार आहे तर A 3x असणार आहे. मग पुढे एक वाक्य दिले बघा, Cचे वय B पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणजेच Cचे जे वय आहे इथंच लिहितो डायरेक्टली, C जो आहे तो B पेक्षा काय सांगितले 5 वर्षांनी मोठा आहे. मोठा याचा अर्थ आपण प्लस करतो, त्यामुळे Cचं जे काय वय असणार आहे ते असेल x + 5. मग अशा पद्धतीनं सुरुवातीला तुम्ही तिघांची वय काढून घेऊ शकता. काय B x मांडला, A तिप्पट होता 3x झाला आणि मोठा आहे तर प्लस करू शकतो आपण, म्हणजे Cचं वय B पेक्षा x आहे, x + 5 होणार. पुढं काय दिलंय बघा, तर आपल्याला तिघांच्या वयांची बेरीज दिल्या 75 वर्ष झालं. मग तिघांच्या वयाच्या बेरीजेमध्ये इक्वेशन टाका, काय होणार 3x अधिक x अधिक x अधिक 5 आणि तिघांची बेरीज किती सांगितली रे, 75 वर्ष. ठीक आहे. किती, येस 75 वर्ष तिघांची बेरीज आहे. मग बघा हे 3x x x किती झाले, टोटल 5x झाले. ही 3x आणि 4x आणि हा एक 5x होईल. परत हे 5 इकडं मायनस होणार आहे, 75 मधनं 5 गेले 70 होईल. आणि परत सेम बघा काय होणार, तर हे 5 इकडे येऊन भागाकारामध्ये शिफ्ट होणार आहे. 70ला मी जर 5 न भागला तर किती येणार आहे, तर 14 × 5 = 70 येणार आहे. ठीक आहे. मग हे आलं माझं एक्सची किंमत. म्हणजेच काय, तर एक्स म्हणजे काय म्हणलं आहे, तर ते Bचं वय आहे सध्याचं. मग ते जे आपल्याला सांगितले बघा, तर प्रश्न जो आहे तो नीट एकदा वाचायचा आहे तुम्हाला. इथं आपल्याला लक्षात ठेवा फक्त हा आलाय तो म्हणजे एक्स आलाय. मग आपण प्रत्येकाची वय काढून घेऊ. म्हणजेच काय, तर ह्या Bचं जे काय वय मिळालं बघा, ते मिळालं मला 14 वर्ष. Cचं किती असणार आहे, 14 + 5 म्हणजे 14 आणि 5 19 वर्ष हे Cचं वय होईल. A काय सांगितलंय, Bच्या दुप्पट होता तो. मग 14ची जर तुम्ही तिप्पट केली तर ती किती मिळेल रे, 42 वर्ष असणार आहे. 14 × 42. मग या पद्धतीने तिघांची वय येतील. Aचं वय 42, Bचं 14 आणि Cचं असेल 19 वर्ष. ठीक आहे. हे आले आपण तिघांची सध्याचं वय काढून घेतलं. पण प्रश्न हा नाही आहे, प्रश्न वेगळा आहे. प्रश्न काय होता, 5 वर्षापूर्वी Bचं वय. म्हणजेच 5 वर्षापूर्वी म्हणजे सध्या जर B 14 वर्षाचा असेल तर 5 वर्षापूर्वी किती असायला पाहिजे रे, तो 14तनं 5 मायनस करा, जो की किती असणार आहे, 9 वर्षाचा असेल B. आणि पुढचं कोण आहे, तर 3 वर्षानंतरचे Aचे वय. मग A सध्या किती वर्षाचा आहे, तर 42 वर्षाचा आहे. 3 वर्षानंतर म्हणजे त्याला पुढे ढकलला पाहिजे 3 वर्ष. 42 आणि 3 किती होणार आहे, तर 45 वर्ष होईल.
आणि आपल्याला या दोघांचं गुणोत्तर पाहिजे. मग 9×45 म्हणजे 9 एके 9 आणि 9×5 45. म्हणजेच जे फायनल आन्सर जे आहे तुमचं ते किती असायला पाहिजे रे, तर 1/5 हे आपलं या ठिकाणी काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर इथं बघा या पद्धतीनं आपल्याला डील करायचं आहे, कारण इथं जे गुणोत्तर दिले ते आपण इथं ॲज इट इज घेऊ शकत नाही. पहिला फक्त तिप्पट 1/3 काढू शकताय आपण, सीचं वय त्यानंतर आपण काढू शकत नाही. त्यामुळे इथं आपल्याला या पद्धतीनं एक्स कन्सिडर करून हे जे एक्झाम्पल आहे ते इथं आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा पण प्रश्न बघा याच पद्धतीचा आहे. गुणाकाराच्या बाबतीमध्ये आपल्याला ज्या व्हॅल्यू सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे. हां, इथं जसं तुम्हाला म्हणलं की ऑप्शनचा जो वापर आहे, त्यामुळे इथं या खास या उदाहरणासाठी फक्त मी ऑप्शन तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत. त्याचं रिझन असं की जर तुम्ही हे एक्झाम्पल ऑप्शनवरनं सोडवायचा प्रयत्न केला तर तुम्ही सोप्या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतायचा. म्हणजे जास्त कॅल्क्युलेशन पण होणार नाही, किचकट पण एक्झाम्पल आपलं होऊ शकत नाही. त्यामुळे एक्सचा तर वापर करू शकताय, दुसऱ्या कुठल्या पद्धतीचा पण सोबतच तुम्ही ऑप्शनचा देखील वापर ह्या एक्झाम्पलसाठी करू शकतायचा. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय सांगितलं आपल्याला, अंकित आणि निकिता यांच्या वयाचा गुणाकार 240 वर्ष आहे. निकिताच्या वयाची दुप्पट ही अंकितच्या वयाच्या किंवा अंकितच्या वयाच्या 4 वर्षांनी जास्त आहे. तर निकिताचे वय किती? आणि ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत किती, 12, 16, 20 आणि 10. म्हणजेच ती दुसरी जी कंडिशन आहे ती तुम्हाला नीट समजून घ्यायची आहे. बघा काय सांगितले तिथं, तर निकिताच्या वयाची दुप्पट ही अंकितच्या वयाच्या 4 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे जर तुम्ही निकिताच्या वयाची जर दुप्पट केली तर त्यासाठी ती जी दुप्पट असणार आहे ती अंकितच्या वयाच्या 4 वर्षांनी जास्त आहे, असं त्या स्टेटमेंटचा अर्थ आहे. आणि पहिले तर वाक्य ते नॉर्मल आहे, दोघांच्या वयाचा जो गुणाकार आहे तो किती सांगितलेला आहे, 240 वर्ष सांगितलेलं आहे. त्यामुळे आणि प्रश्न जो विचारला आहे तो आपल्याला निकिताचं वय विचारलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, तर जसं तुम्हाला म्हटलं की ऑप्शनचा जो वापर आहे तो आपण नंतर करू. पहिला बेसिक जर सोडवायचं असेल मला हे एक्झाम्पल, तर आपल्याला सोडवायला गेला आधी तर काय प्रोसेस होईल बघा. इथं पहिलं वाक्य काय, अंकित आणि निकिता यांच्या दोघांचा वयाचा गुणाकार 240 आहे तो. त्यामुळे पहिला जे वाक्य सांगितले बघा, जो गुणाकार दिला आहे दोघांच्या वयाचा, गुणाकार जर समजा 240 वर्ष असेल आणि ह्याच्यामध्ये मी कुणाचंही वय मानू शकतो सुरुवातीला. जर समजा अंकित दिले तर अंकितचंच कन्सिडर करू आपण. समजा अंकितचं जर वय 1 वर्ष असेल, अंकितचं वय किती, 1 वर्ष असेल, तर लक्षात ठेवा निकिताचं जे वय आहे ते वाय मानू नका, कारण पुढं जाऊन जे आहे ते आपल्याला 2 अल्फाबेट्स मिळतील, कॅल्क्युलेशन करणं थोडंसं अवघड होईल. किंवा समजण्यासाठी मी करू शकतो इथं बघा काय होणार, अंकित जर 1 वर्षाचा असेल तर आता दुसरे कोण व्यक्ती आहे तर निकिता, तर निकिताचं जे वय आहे लक्षात ठेवा ते वाय न मानता आपल्याला एक्सच्याच फॉर्ममध्ये मानूया, जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन सोपं झालं पाहिजे. म्हणजेच काय, जर गुणाकार जर 240 असेल, त्यातला अंकित जर 1 वर्ष असेल, तर निकिताचं वय काय म्हणू शकतो रे मी, तर ह्या 240ला जर मी एक्सनं भागला तर जे काय दुसरे व्हॅल्यू असणार आहे ती कोणाच्या वयाची येणार आहे, तर निकिताच्या वयाची. त्यामुळे इथं वाय अक्षर कन्सिडर करू नका, डायरेक्टली एक्सच्याच फॉर्ममध्ये आपण दोघांची वय मानू शकतायचा. ठीक आहे. त्यामुळे गुणाकार 240 जर असेल, अंकितचं वय मी 1 वर्ष मानणार, निकिताचं किती असायला पाहिजे, तर 240ला एक्सनं भागा, कारण तो गुणाकार आहे. ठीक आहे. मग आता दुसरी कंडिशन टाका जी आपल्याला सांगितली ती बघा, निकिताच्या वयाची दुप्पट. मग निकिताचं वय किती आहे रे, तर 240/x आहे. मग 240/x या निकिताच्या वयाची दुप्पट ही काय सांगितलेली आहे, अंकितच्या वयापेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे. ठीक आहे. येस, 4 वर्षांनी जास्त. मग अंकितचं वय किती आहे, x आहे, आणि 4 वर्षांनी जास्त म्हणजे +4 होणार आहे ते. मग हे आपलं इक्वेशन या पद्धतीने इथं तयार होईल. काय, निकिताच्या वयाची दुप्पट ही अंकितच्या वयाच्या 4 वर्षांनी जास्त आहे. मग असं आपलं एक्झाम्पल होणार आहे. मग आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग काय काय होणार बघा, तर इथं पण सेम परत 240नं इथं आत गुणू शकतायचा. म्हणजे काय होईल इथं, तर 240ला मी जर 2 गुणला तर ते किती होईल रे, 240ची दुप्पट जर केली तर 200ची दुप्पट 400 होणार आहे. म्हणजे 480/x बरोबर x + 4. त्यानंतर बघा हे छेदातलं x इकडं गुणाकारामध्ये जाणार आहे. म्हणजे काय काय होईल रे इथं, तर 480 बरोबर x गुणिले x² अधिक x न ह्या 4ला गुणला तर किती होणार आहे रे, 4x होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा आता हे 480 इकडं शिफ्ट करायला लागेल. एक नैसर्गिक समीकरण म्हणजेच क्वाड्रेटिक इक्वेशन जे म्हणतो बघा आपल्याला ते मिळेल. आपल्याला नित्य समीकरण म्हटलं जातं त्याला. x² अधिक x वजा 480 बरोबर 0, कारण हे अधिक 480 इकडे येऊन काय होणार आहे, मायनस होणार आहे. ठीक आहे. मग आता लक्षात ठेवा इथं हे जे एक समीकरण आपल्याला मिळालं, हे जे मिळालं इक्वेशन तुम्हाला
ते काय मिळालं इथं तर एक चल समीकरण मिळतं. म्हणजेच त्याला आपण एक चल समीकरण आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलं जातं, नित्य समीकरण, ज्याच्यामध्ये बघा ह्या एक्सची किंमत आपल्याला शोधायची. मग अशा एक्झाम्पलला काय केलं जातं तर इथं जो हे जे 4 आहे बघा, ते 4 काय रे तेवढा आपल्या त्या अशा दोन संख्या इथं तुम्हाला शोधाव्या लागतील, ज्यांचा जर मी गुणाकार केला तर तो बघा 480 आला पाहिजे. किती आला पाहिजे? 480 हा गुणाकार आला पाहिजे. आणि त्या दोन संख्या ज्या असतील त्या दोन संख्यांमधला फरक जो आहे तो किती आला पाहिजे रे तर +4 हा एवढा फरक आला पाहिजे. किती आला पाहिजे? +4 हा फरक असला पाहिजे. मग अशा पद्धतीनं जर म्हणजे थोडक्यात दोन संख्या शोधायच्या आहेत ज्यांच्यामधली वजाबाकी ही 4 आली पाहिजे आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार 480 असला पाहिजे, अशा त्या दोन संख्या शोधायच्या. मग डिफरन्स जर काढला आपण बघा इथं 4 आहे, मग 4 जर फरक यायचा असेल आपल्याला तर काय म्हणू शकतो रे तर 12-16 म्हणू शकता. जसं की 12 आणि 16 मध्ये बघू शकता तर 4चा डिफरन्स आहे. पण ते आणि चेक करायचं सायमल्टेनियसली की 12 आणि 16चा जर मी गुणाकार केला तर तो 480 पण आला पाहिजे. मग आता इथं बघू शकता 480 तर सरळ व्हॅल्यू दिसते तर 0 आहे तिथं तो, बरोबर. मग एकक स्थानी 0 याचा अर्थ काय की त्या दोन संख्यांचा जर मी गुणाकार केला तर एकक स्थानी 0 पण आलं पाहिजे. मग आपल्याला माहिती आहे की एकक स्थानी 0 कधी येऊ शकतं रे, एकतर तिथे संख्येतच 0 असला पाहिजे. म्हणजेच काय, जसे की बघा काहीतरी व्हॅल्यू घेतली मी, समजा एक व्हॅल्यू असेल 24 आणि दुसरी समजा घेतली मी 20, तर 24 आणि 24चे जर दुप्पट केले म्हणजे 24 दोन्ही किती होते रे तर 480 होते, बरोबर. 24 दोन्ही 480 किंवा 24ची दुप्पटच करा आणि एकक स्थानी 0 पण येतोय आणि 24 आणि 20 मधला डिफरन्स पण 4 जातोय. याचाच अर्थ त्या दोन व्हॅल्यू ज्या आहेत त्या बघा ह्या असतील 24 आणि 20. पण लक्षात ठेवा जो फरक इथं सांगितलेला आहे तो फरक पॉझिटिव्ह आहे. मग फरक पॉझिटिव्ह कधी होणार आहे रे तर ह्या मोठी संख्या आपली प्लस आली पाहिजे. मग 24 प्लस असेल आणि 20 असणार आहे तो मायनस असणार आहे. त्यामुळे एक्सच्या लक्षात ठेवा या पद्धतीनं आपल्याला दोन किमती मिळतील आणि हा पहिला जो पॉझिटिव्ह एक्स आहे तो परत निगेटिव्ह होतो. म्हणजे एक्सची किंमत एक -24 मिळेल आणि एक्सची दुसरी किंमत तुम्हाला मिळेल +20 मिळणार. मग अशा या दोन किमती तुम्हाला मिळतील एक्सच्या. क्लिअर आहे? कुठल्या पहिली असेल -24 आणि दुसरी असणार आहे +20. पण प्रश्न काय लक्षात ठेवा आपल्याला, वय आता कन्सिडर केलं आपण, एखाद्या व्यक्तीचं वय कधी निगेटिव्ह असू शकत नाही. याचाच अर्थ इथं एक्सची जी काही किंमत आहे ती किती असायला पाहिजे रे +20 असायला पाहिजे. मग एक्सच आला तो म्हणजे काय, या अंकितचं वय आलं मला. किती वर्ष तर 20 वर्ष हे अंकितचं वय आलं. पण प्रश्न अंकितचा नाही, आपल्याला निकिताचं वय पाहिजे. मग निकिताचं वय काय लिहिले रे मी 240/x 240/x आणि एक्सची किंमत किती आहे +20 आहे. मग 20 न भागायला फक्त 0 0 जाईल आणि 24 निम्मा केला तर ते किती मिळेल रे 12. हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल. किती असणार आहे 12. मग त्यामुळे इथं बघा एक्स सोडवलं तर ह्या पद्धतीनं थोडंसं लेंदी कॅल्क्युलेशन या एक्झाम्पलला होतं आहे. पण जसं म्हणून तुम्हाला म्हणलं की ऑप्शनचा वापर करू शकता जेणेकरून कॅल्क्युलेशन जे आहे ते आपलं सोपं होणार आहे. मग ते कसं होते फक्त हे लक्षात ठेवा, कधीतरी येईल तुम्हाला अशा टाईपचे जे इक्वेशन इथं तयार झाले ते कधीतरी येईल. कधीतर म्हणण्यापेक्षा जर तुम्ही स्टेट एक्झाम जर कुठली देत असेल तर तुम्हाला अशा टाईपचं इक्वेशन तिथं कधीच येणार नाही. असल्या टाईपची पॉसिबिलिटी असते एकतर MTSच्या पेपरमध्ये सब सिलेक्शनच्या CHSLला असेल, CGLला असेल किंवा आपल्या रेल्वेच्या एक्झाम्पल्समध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय असं इक्वेशन तुम्हाला मिळू शकते तिथं. त्यावेळी फक्त लक्षात ठेवा उजवीकडे जी संख्या असते तेवढा गुणाकार आला पाहिजे, मध्ये जी संख्या असते तेवढी काय आली त्यांची पाहिजे ते बेरीज किंवा वजाबाकी, ते चिन्हांवरती डिपेंड असते. ह्याच्या बेसिक डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही. आपलं फायनल आन्सर जे आहे ते किती असायला पाहिजे रे 12 वर्ष हे आपलं काय असणार आहे आन्सर असेल. ठीक आहे. आणि आता जसं म्हटलं की तुम्हाला इथं तुम्ही ऑप्शनचा देखील वापर करू शकतायचा. ऑप्शनचा जो वापर आहे तो कशा पद्धतीने होईल बघा इथं आता. आणि ऑप्शनला म्हणले की लक्षात ठेवा क्रॉस चेकिंग तुम्हाला करावं लागतं. आणि ऑप्शनचे काय आहेत बघा 12, 16, 20 आणि 10. 12, 16, 20 आणि 10 हे ऑप्शन्स आहेत. आणि ऑप्शन्स कोणाचे आहेत रे तर निकिताच्या वयाचे आहेत. मग पहिला ऑप्शन आहे बघा किती रे 12 आहे. मग पहिला हेच मी मानणार काय तर जर की निकिताचं जे वय आहे ते 12 वर्ष मानेल. दुसरं एक वाक्य आहे बघा. आता सगळी प्रोसेस उलटी करायची. पहिलं वाक्य दोघांचा गुणाकार आपल्याला किती सांगितले तर 240 एवढा गुणाकार आहे. मग मला सांगा जर निकिताचं वय मी त्यातलं 12 मांडलं तर अंकितचं जे वय आहे ते काढायला मला काय करायला लागेल रे तर 240ला त्या 12नं भागायला लागणार आहे. ठीक आहे. 240ला या 12नं भागावं लागेल. किती होईल रे तर 12 2 24. म्हणजेच अंकितचं वय 20 वर्ष मिळेल तुम्हाला आणि निकिताचं 12 वर्ष मिळणार.
पण हे आपण ऑप्शनवरनं क्रॉस चेक करतोय, याचा अर्थ हे मी जो ऑप्शन घेतलाय 12 तो बरोबर आहे का नाही ते कसं ओळखायचं, तर ते दुसऱ्या कंडिशनवरून. दुसरी कंडिशन काय होती, तर निकिताच्या वयाची दुप्पट. मग निकिताचं वय किती आहे रे बघा, 20 आहे. निकिताच्या वयाचं 12 वर्ष होतं. दुप्पट जर केली मी तर निकिताच्या वयाची दुप्पट किती होते रे, तर 24 वर्ष होते. आणि हे 24 वर्ष अंकितच्या वयापेक्षा 4 वर्षानं जास्त आलं पाहिजे. मग 4 वर्षानं जास्त म्हणजे इथं +4 करा, मग 20 आणि 4 24, मग इथं पण 24 आला, इथं पण 24 आला. मॅच झाली कंडिशन. याचाच अर्थ काय की आन्सर जे आहे ते तुमचं किती असायला पाहिजे, 12 वर्ष असायला पाहिजे. ठीक आहे. जे मगाशी आपण जे केलं जर ते तुम्हाला करायचं नसेल तर या पद्धतीनं तुम्हाला ऑप्शनवरनं हे एक्झाम्पल क्रॉस चेक करावं लागणार आहे. ठीक आहे. पहिला काय केलं तर निकिताचं वय मांडलं, निकिताच्या वयावरून अंकितचं वय काढलं आणि त्यानंतर ती कंडिशन टाकली. निकिताच्या वयाची दुप्पट करा, तेवढीच दुप्पट अंकितच्या वयापेक्षा मध्ये 4 जर तुम्ही 4 ॲड केलं तर तेवढं आलं पाहिजे. मॅच होतं आन्सर. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे आपलं या ठिकाणी काय असणार आहे, आन्सर असणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आता पुढचा जो प्रश्न आहे बघा तो देखील अशाच पद्धतीचा आहे. जे म्हणलं तुम्हाला की वेगवेगळ्या कंडिशन्स ज्या आपल्याला अप्लाय केल्या जातात बघा त्या टाईपचं एक्झाम्पल आहे. काय सांगितलं बघा इथं, तर 3 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 होते. 13 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:11 होते. जर सी चे वय बी पेक्षा 11 वर्षांनी कमी आहे तर सी चे सध्याचे वय किती. म्हणजेच इथे जे बघा जे एक्झाम्पल दिले तुम्हाला आता जे स्क्रीनवर ते जर तुम्ही त्याला नीट वाचला तर आपला जो पहिल्या कंडिशनपर्यंत म्हणजे सीच्या अलीकडचं जेवढं काय वाक्य आहे बघा तिथं तुम्ही गुणोत्तराची कन्सेप्ट वापरू शकता. तिथं काय प्रॉब्लेम नाही, कारण ॲज इट इज डाटा दिलाय जो आपण आत्तापर्यंतचे जे एक्झाम्पल्स बघितले तिथं कुठं पुढं मागं वगैरे काही कंडिशन्स नाही आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल आपण सुरुवातीपर्यंत डायरेक्टली सोडवू शकतोय कशाचा, गुणोत्तराचा वापर करून. मग एक्झाम्पल बघा काय, तर पहिला जे गुणोत्तर आहे बघा 5:7 होते आणि ते झाले किती, तर 9:11 झालेलं आहे. ठीक आहे. पहिला होतं किती, 5:7 होतं आणि ते झालं कधी, तर 9:11. सिक्वेन्स सेम आहे ए आणि बी, पण मांडणी करताना काळजी घ्यायची आहे. ए आणि बीचं जे गुणोत्तर आहे बघा सुरुवातीचं ते कधीचं आहे, 3 वर्षापूर्वीचं आहे आणि दुसरं जे आहे ते 13 वर्षानंतरचं आहे. म्हणजे हे आहे 3 पूर्वी म्हणू शकतो आपण याला आणि हे जे आहे ते 13 नंतर. मग जसं आपण आत्ताच्या एक्झाम्पल्समध्ये किंवा तुम्ही पण रिव्हिजन करू शकता या एक्झाम्पलमध्ये की हितनं पुढचं जे वय आहे ते तुम्ही स्वतः काढा व्हिडिओ पॉज करून, म्हणजे तुम्हाला देखील एक रिव्हिजन होईल की आपल्याला जी गुणोत्तर पद्धत जी आपण बघितली आहे लास्ट लेक्चरमध्ये ती तुमची परफेक्ट झाली आहे का नाही ते. मग चेकिंग जे करतो आपण ते बघा काय फरक समान असला पाहिजे. 5 आणि 9 होते आणि 7 आणि 11 म्हणजे पण 4चा फरक आहे. म्हणजे इथं फरक समान आहे ते तरी काम वाचलं आपलं. म्हणजे गुणोत्तरामध्ये बघा 4चा फरक पडलेला आहे. हे पूर्वी आहे आणि हे नंतर आहे. याचा अर्थ काय, पूर्वी नंतर असेल तर आपण गुणोत्तराची त्या वर्षांची बेरीज केली होती, फरक घ्यायचा नाही. मग 13 आणि 3 किती होते रे, 16 होते. मग 4ला जर 16 असेल, एकाला मिळालं 4, 4 चौक 16. मग प्रश्न काय येतं मला, तर जर सीचे वय बी पेक्षा 11 वर्षांनी कमी आहे, म्हणजे तुम्हाला आधी लक्षात ठेवा इथं बीचं वय आधी शोधावं लागणार आहे. आणि जसं की सेम आपण इथं जर अशा कंडिशनला नेहमी पूर्वीचं वय शोधतो, त्यामुळे लक्षात ठेवा पहिला जे तुम्हाला मिळणार आहे बीचं 3 वर्षापूर्वीचं वय मिळेल, कारण गुणोत्तरामध्ये लक्षात ठेवा सध्याचं वय तुम्हाला कुठंच सांगितलेलं नाहीये. मग बी 3 वर्षापूर्वी किती होता रे, 7ला होता. एकाला 4 आहे, 7ला किती झालं, तर 28 वर्ष. पण हे कधी चालं, 3 वर्षापाठीमागं तो 28 वर्षाचा होता. म्हणजे जर आजचं जर वय पाहिजे असेल तर त्याला 3 वर्ष पुढं आणला पाहिजे. म्हणजेच काय, 28 मध्ये +3 करा, 28 आणि 3 किती होणार आहे, 31 वर्ष असेल बीचं सध्याचं वय. पण प्रश्न तो आहे नाही, आपल्याला पाहिजे सीचं सध्याचं वय. मग सीचं सध्याचं वय काय सांगितले, तो बी पेक्षा 11 वर्षाने लहान आहे. मग सीचं वय जर पाहिजे असेल तुम्हाला 11 वर्षाने लहान, याचा अर्थ 11 मायनस करा, 31 मधनं 11 गेले किती असेल रे, 20 वर्ष. हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. म्हणून तुम्हाला म्हणलं की या एक्झाम्पलला या गुणोत्तराच्या कन्सेप्टचा आपण वापर करू शकतोय. रिझन काय, कारण इथं कुठेही पुढं पेक्षा जास्त आहे किंवा पेक्षा कमी आहे हे वाक्य कुठेही वापरलेलं नाही. पण इथून पुढं जे आहे सीचं डायरेक्टली मग काय सांगितलं होतं, तर बी पेक्षा तो 11 वर्षाने लहान आहे. बीचं आपण सध्याचं वय काढलं, 31 वर्ष आलं, त्यातनं -11 होणार. फायनल आन्सर किती असेल रे माझं इथं, 20 वर्ष. हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. आणि आता जे एक्झाम्पल्स आहेत ते बघा नीट वाचा. इथं तुम्हाला पहिला तेच चेक करायचं आहे, ज्यावेळी असे एक्झाम्पल्स असतात
ते तुम्हाला परफेक्टली समजणं गरजेचं आहे की इथं मी गुणोत्तर लावू शकतोय का मला एक्सनंच हे एक्झाम्पल सोडवावं लागेल. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल काय सांगितलं आपल्याला. तर इथं पुढचं एक्झाम्पल आहे, भावाचे वय लहान बहिणीच्या वयाच्या तिपटीपेक्षा 4ने कमी आहे. 4 वर्षानंतर भाऊ आणि बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 होते, तर भावाचे वय किती. म्हणजे इथं बघा पहिली जी कंडिशन आहे तिपटीपेक्षा 4ने लहान किंवा 4ने कमी, त्यामुळे नुसता तिप्पट शब्द असता तर 100% आपण इथं गुणोत्तर वापरलं असतं. पण ती जी पुढची कंडिशन आहे तिपटीपेक्षा काहीतरी कमी असेल जास्त असेल तर लक्षात ठेवा हा पॅटर्न तुम्हाला लक्षात ठेवायचा. अशा वेळी तुम्ही आपण किंवा एक्सनं किंवा गुणोत्तराचा वापर आपण इथं करू शकत नाही. कधी तिपटीसोबतच अजून काहीतरी प्लस असेल किंवा मायनस असेल, पेक्षा कमी पेक्षा जास्त, तिपटीसोबतच जर अशा शब्दांचा जर वापर होत असेल तर या ठिकाणी आपण गुणोत्तर कन्सेप्ट वापरू शकत नाही. मग त्यामुळे आपल्याला एक्सनं हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. काय होणार बघा, भावाचे जे वय आहे मग सुरुवातीतनंच करा, पहिला असेल भाऊ आणि दुसरा असणार आहे त्या बहिणीचं वय. ठीक आहे, जर समजा बहिणीचं वय जर मी एक्स मानलं, ठीक आहे, तर काय तर भावाचं, कारण भावाचं आणि इथं ज्या विद्यार्थ्यांना एक्स द्यायचा कोणाला ते जर समजत नसेल तर समजून घेत जावा. चा शब्द शोधायचा किंवा चा शब्द शोधायचा तुम्हाला. चा हा शब्द ज्या व्यक्तीला वापरला जातो त्या व्यक्तीला तुम्हाला एक्स ही किंमत द्यायची. जसे की या वाक्यामध्ये काय सांगितले, भावाचे वय बहिणीच्या वयाच्या किंवा बहिणीपेक्षा, पेक्षा एक शब्द असेल किंवा चा हा शब्द असणार आहे. मग इथं तो बहिणीसाठी वापरलेला आहे, मग ज्याच्यासाठी वापरला आहे ते तुम्हाला तिथं एक्स हे मानायचं आहे. मग भावाची कंडिशन काय, तिपटीपेक्षा 4ने लहान. मग तिपटीचा अर्थ काय तर 3x झाला, लहानने याचा अर्थ काय तर मायनस करतो आपण. त्यामुळे जे भावाचं वय जे असणार आहे ते काय असेल इथं तिपटीपेक्षा म्हणजे 3x वजा 4. त्यामुळे हे भावाचं वय 3x वजा 4 येईल आणि बहिणीचं वय असणार आहे x असणार आहे. लक्षात ठेवा तिपटीपेक्षा 4ने जास्त असतं तर आपलं इथं प्लस केलं असतं, पण ते कमी आहे त्यामुळे वरची जी व्हॅल्यू आहे ते मायनस करायची. ठीक आहे, हे झालं पहिली कंडिशन. पुढे जाऊया. 4 वर्षानंतर भाऊ आणि बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 होते. आता आपल्याला किती पुढे जायचं आहे तर 4 वर्ष पुढे जायचं आहे. मग हे जे वय आहे लक्षात ठेवा हे जे असणार आहे ते कधीचं असणार आहे तर सध्याचं वयाचं आपण ह्या डाटा काढलेला आहे. एक्स आणि जे भावाचं वय आले ते किती पुढे यायचं आहे आता आपल्याला अजून तर 4 वर्ष पुढे यायचं आहे. मग 4 वर्ष जर मी पुढे येत असेल तर दोघांमध्ये +4 करा म्हणजे काय होईल रे, 3x वजा 4 अधिक 4 हे झालं भावाचं वय. बहिणीचं वय काय असू शकणार आहे तर 4 वर्ष जर मी याला पुढं आणला तर तो किती झाला 4x होणार आहे. तो किती होणार आहे 4x ह्या भावाचं वय होईल ते. ठीक आहे, मग आता पुढं सेम म्हणजे काय, आता इथं बघा प्लस मायनस म्हणजे हे कॅन्सलच होईल मग सगळं. म्हणजे भावाचं वय झालं तुमचं किती रे 3x 4x नाही इथं प्लस करायचं आहे. म्हणजे बहिणीचं जे वय आहे ते होईल किती रे x + 4. 4 वर्ष पुढं आणायचं आहे ते. म्हणजे हे प्लस मायनस 0 झाला आणि म्हणजेच भावाचं 4 वर्षानंतर तो 3x वर्षाचा होईल आणि बहीण होणार x अधिक 4 वर्षाची. आणि भाऊ आणि बहीण या दोघांचं गुणोत्तर दिले 5:3. मग गुणोत्तराचा दुसरा फॉर्म आपल्याला माहिती आहे अपूर्णांकात मी लिहू शकतो. त्यामुळे इथं जे इक्वेशन तयार होईल ह्यातच ॲड करतो मी भावाचं वय छेद बहिणीचं वय आणि दोघांचं जे गुणोत्तर आहे ते किती सांगितले रे 5:3 आणि 5:3चाच अर्थ 5/3. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा जे इक्वेशन आहे ते तुम्ही तयार करू शकतायचा. पहिला भाव आणि बहिणीचं वय काढून घेतलं, त्यांना 4 वर्ष पुढं आणलं आणि गुणोत्तर किती सांगितले 5/3. मग आपण हे कसं सोडवतो रे, तिरकस गुणाकार करून आपल्याला एक्सची किंमत शोधायची आहे. मग 3 ह्याला गुणायचं आहे आणि 5 ह्याला गुणायचं आहे. काय काय होणार 3 त्रिक 9x बरोबर 5 या दोघांना गुणा 5x अधिक हे होईल 5 × 20. मग परत 5x इकडं मायनस होणार आहे. 9 मधनं 5 गेला 4x राहील 4x बरोबर 20. मग x बरोबर 4ने इकडे भागायचं आपल्याला किती होईल रे 4 × 5 = 20. म्हणजेच एक्सची जी काही किंमत आहे ती किती आली रे तर 5 वर्ष आली. आणि एक्स म्हणजे कोण आहे बघा इथं बहिणीचं वय आलं. म्हणजेच बहिणीचं वय किती मिळालं मला तर x वर्ष एवढं म्हणजेच 5 वर्ष मिळाले. पण प्रश्न बहिणीचा नाही आहे, प्रश्न आहे भावाचं वय किती. मग भावाचं वय किती लिहिलेलं आहे तर 3x - 4 आहे ते. म्हणजेच काय 3x - 4 मध्ये कंडिशन टाका. पहिला 3x म्हणजे तिप्पट झाली. मग 5ची जर तुम्ही तिप्पट केली तर 15 झाली ती आणि 15 मधनं परत 4 वजा करा म्हणजे 15तनं 4 वजा केले किती येईल रे 11 वर्ष. हे आपलं काय असणार या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे जे की असेल त्या भावाचं वय असणार आहे.
क्लिअर आहे. त्यामुळे लक्षात ठेवा हे जे एक्झाम्पल आहे ते या पद्धतीने आपल्याला डील करायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला भरपूर बऱ्याच ठिकाणी काळजी घ्यायची आहे की एक्स जे उत्तर शोधता तुम्ही ते कशाचं आलेलं आहे आणि ते आपण मांडले काय. जसं की इथं बघा एक्स ही जी किंमत आहे ते आपण बहिणीचं वय मांडले, त्यामुळे 5 वर्ष जे उत्तर आले लक्षात ठेवा ते बहिणीच्या वयाचं आलेलं आहे. त्याच्यानुसार आपल्याला त्या भावाचं वय काढावं लागेल, जे की किती असणार आहे तर 11 हे त्या भावाचं वय असणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं जे एक्झाम्पल आहे बघा अशाच पद्धतीचं आहे. दुपटीमध्ये काहीतरी प्लस केले किंवा काहीतरी मायनस केले या टाईपचे ते एक्झाम्पल आहे. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल काय. आणि आत्ता जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा ते NTPC जे आत्ता 2025मध्ये आपल्या ज्या काही NTPCच्या रेल्वेच्या ज्या काही एक्झाम झाल्या त्या पेपरमधले हे आता पुढचे जे काही माझ्यामध्ये बघा टोटल 3 एक्झाम्पल्स आहेत आणि 3 एक्झाम्पल्स काय तरी त्या तर पेपरमधले एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे रेफरन्स तोच आहे जे आत्ता आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. तर बघा प्रश्न काय सांगितले आपल्याला, राहुलचे वय त्याच्या मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. 8 वर्षानंतर मुलीच्या वयाच्या किंवा त्याचे वय मुलीच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 ने अधिक आहे, तर राहुलचे सध्याचे वय किती. मग इथं बघा सेम कंडिशन आहे. पहिल्यामध्ये तर काय प्रॉब्लेम नाही, मुलीच्या वयाचे तिप्पट सांगितले. मात्र जी दुसरी कंडिशन आहे बघा तिथं काय वापरले, वयाच्या दुपटीपेक्षा 5 ने अधिक. मग पेक्षा कमी पेक्षा जास्त आलं त्यामुळे इथं आपण गुणोत्तर हे डायरेक्टली वापरू शकत नाही. त्यामुळे एक्सनं कन्सिडर करायचं आहे. आणि तुम्ही देखील डायरेक्टली ह्याच एक्झाम्पलला ट्राय करा की हे एक्झाम्पल तुम्हाला आता सुटतंय का. बऱ्यापैकी एक्झाम्पल्स आपण बघितलेत, प्रोसेस पण तुम्हाला नीट चांगल्या पद्धतीने समजली असेल. आणि त्यामुळे जे एक्झाम्पल्स आहे ते डायरेक्टली तुम्ही इथं सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला पण समजेल की आपल्याला कितपत तो डाटा जो आहे तो किंवा जो या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला कितपत समजलेले आहेत. कुठे काही प्रॉब्लेम आला काही हरकत नाही, एकदा चुकेल दोनदा चुकेल. मात्र जर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केलं तर एका स्टेजनंतर 100% ते एक्झाम्पल तुम्ही स्वतः फायनल आन्सरपर्यंत नक्की जाऊ शकतायचा. पण प्रयत्न करा, प्रयत्न केला तर लक्षात ठेवा तो जो रिझल्ट आहे तो तुम्हाला 100% मिळून जाईल. मग सुरुवात तिथनंच होणार आहे पहिली कंडिशनपासून. काय तर राहुलचं वय तिच्या मुलीच्या वयाच्या पहिली कंडिशन होती तिप्पट आहे. मग इथं प्रोसेस सेम राहणार आहे. जर समजा मुलीचं वय x वर्ष असेल तर राहुलचं जे वय असणार आहे ते किती असायला पाहिजे तर 3x. तिप्पट म्हणजे 3x झाला. ठीक आहे, मग आता पुढं किती वर्ष पुढं आलं आहे तर तेवढ्या वर्ष ॲड करायचं आहे. किती वर्ष पुढं आले रे तर 8 वर्षानंतर. म्हणजे ही कंडिशन लक्षात ठेवा, ही असणार आहे आजचं वय असेल आणि आता किती वर्ष पुढे यायचं आहे आपल्याला तर 8 वर्ष पुढे यायचं आहे. ठीक आहे, 8 वर्ष पुढे याचा अर्थ काय, दोघांमध्ये प्लस 8 करा म्हणजे राहुलचं वय किती होईल रे तर 3x अधिक 8. मुलीचं वय होणार x अधिक 8. हे कधी 8 वर्षानंतरच. आता कंडिशन टाका काय तर मुलीच्या वयाच्या दुपटीपेक्षा. म्हणजे राहुलचं वय किती आले रे तर 3x अधिक 8 बरोबर मुलीच्या वयाच्या, मुलीचं वय किती आहे x अधिक 8 दुपटीपेक्षा. दुपटीचा अर्थ गुणिले 2 टाका. आणि महत्त्वाचं लक्षात ठेवायचं दुप्पट वगैरे हा शब्द असतो कंस करणं फार गरजेचं आहे. कंसाला गुणिले 2 टाका ह्याचा अर्थ झाला दुपटी. दुपटीपेक्षा कितीने जास्त तर 5 ने जास्त. अधिकचा अर्थ काय करतो प्लस 5 करतो आपण. मग अशा पद्धतीने इक्वेशन जे आहे ते आपलं तयार होईल. फाइंड करायचं आहे किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि इथून पुढं जे इक्वेशन आहेत किंवा जिथं आपल्याला जो एक्स व्हॅल्यू काढायचे ते तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करत जावा. कारण अशा टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये लक्षात ठेवा की जे इक्वेशन आहे हे प्रत्येक एक्झाम्पलनुसार बदलत जातं. मग एक्झाम्पलनुसार जर बदलत असेल तर लक्षात ठेवा तुमचं पहिलं काम असणार आहे की हे इक्वेशन तुम्हाला स्वतः सोडवता आलं पाहिजे. मग शिकण्याचं काम इथूनच स्टार्ट करा. व्हिडिओ पॉज करा तुम्ही सर्वांनी आणि इथं जे एक्सचं जे काही किंमत आहे ते तुमचं ॲन्सर आलं पाहिजे. ठीक आहे, तर बघा प्रोसेस आता काय काय होणार आहेत ना तर 3x अधिक 8 2 कंसाला गुणा 2x अधिक 8 दुनी 16 अधिक 5. परत सेम आहे बघा, हे 2x इकडे येणार आहे मायनस होईल. 3x मधनं 2x गेला x राहील. हे 16 आणि 5 किती झालं रे 21. 21 मधनं हे 8 तिकडे गेल्यावर मायनस होणार आहे. मग 21 मधनं जर 8 मी वजा केला तर किती राहील 13. म्हणजेच काय तर एक्सची किंमत आली 13 पण मी एक्स काय मांडलाय तर त्या मुलीचं वय मांडलेलं आहे. मग प्रश्न काय मला राहुलचे सध्याचे वय. राहुलचं सध्याचं जे काही वय असणार आहे ते काय सांगितले रे तर तिप्पट आहे. मग जर एक्स 13 असेल तर 13 39 म्हणजेच राहुलचं जे काही सध्याचं वय असणार आहे ते किती वर्ष असायला पाहिजे 39 वर्ष. हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे किती असेल 39.
ठीक आहे. इथं बघा डायरेक्टली इथं शॉर्ट म्हणजे प्रत्येक स्टेप लिहिण्याची काही गरज नाही. 16 आणि 5 21 होणार आहे आणि हे 21 मधून हे 8 इकडं आलं की मायनस होणार आहे. मग 21 मधनं जर मी 8 वजा केला तर किती राहायला पाहिजे 13 राहणार आहे. आणि x म्हणजे काय त्या मुलीचं वय मांडले आपण. मग त्याची जर मी तिप्पट केली तर ते तरी किती असायला पाहिजे 39 हे असणार आहे. तर राहुलचं सध्याचं वय असेल ते. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा अशाच ह्याच्यापेक्षा थोडासा हार्ड लेवलच्या कॅटेगरीचा आहे. आणि हार्ड का आहे कारण जसं म्हणलं तुम्हाला हे प्रश्न लक्षात ठेवा रेल्वेच्या एक्झाम्समधले आहेत. आणि अशा टाईपचे एक्झाम्पल्स जे विद्यार्थी खास करून आपल्या महाराष्ट्रामधले खास करून जे विद्यार्थी रेल्वेचा अभ्यास करतात त्या किंवा इथून पुढं करण्याची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा तुम्हाला या टाईपच्या डिफिकल्टी लेवलपर्यंत तुमचं जे प्रिपरेशन आहे ते तुम्हाला आणलं पाहिजे. नाहीतर साध्या सोपे एक्झाम्पल जो मी जर क्लासरूममध्ये सोडवत असेल तर तुम्हाला अपडेट व्हावं लागेल की रेल्वेच्या बाबतीमध्ये तुम्हाला इथपर्यंत तुमची लेवल जी आहे प्रिपरेशनची ती आणली पाहिजे. आणि जर तुम्ही असल्या लेवलपर्यंत येत असेल तरच ते एक्झाम तुम्हाला क्रॅक होणार आहे. नाहीतर तुम्ही एक्झामला जाणार 50-60 मार्क्स पाडून माघार येणार त्याचा काय उपयोग नाही. त्याचे तुमचे फक्त आणि फक्त वर्ष वाया जात राहतील. ठीक आहे. तर बघा आता जे एक्झाम्पल आहे स्क्रीनवरती तुमच्या काय सांगितले तर एक वडील आणि त्यांचा मुलगा यांच्या सध्याच्या वयाची बेरीज मुलाच्या वयाच्या 4 पटीपेक्षा 18ने अधिक आहे. पुढचं वाक्य 5 वर्षानंतर वडिलांच्या वयाची 4 पट मुलाच्या वयाच्या 14 पटीपेक्षा 8 वर्षांनी लहान आहे तर वडील आणि मुलगा यांच्या वयातील अंतर किती. मग आता इथं बघा हा तर प्रश्न म्हणजे जबरदस्त प्रश्न आहे. एकदा नीट प्रश्न वाचा तुम्ही सर्वांनी की आपल्याला दिले काय. कारण प्रश्न वाचल्यानंतर जसं थंबनेलचा आपल्या टायटलच आहे की अरे बापरे लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत म्हणजे डिफिकल्टी लेवलचे की एक्झाम वाचल्यानंतर 100% तुम्हाला प्रश्न पडेल की अरे हे काय दिले. मग ज्यावेळी लक्षात ठेवा अशा टाईपचे एक्झाम्पल्स जे विद्यार्थी खरंच सॉल्व करतात लक्षात ठेवा तेच कॉम्पिटिशनमध्ये एकदम टॉपला तेच विद्यार्थी राहू शकतात. म्हणजे चान्सेस ऑफ सिलेक्शन अशाच विद्यार्थ्यांचे हायर असतात. कारण जे क्वेश्चन्स इतरांना सुटत नाहीत पण तुम्हाला जर ते क्वेश्चन सुटत असतील तर मात्र तुम्ही 100% इतरांपेक्षा टॉपमध्ये राहू शकता आणि तुमचे सिलेक्शनचे चान्सेस पण वाढतात. पण अशा एक्झाम्पल सोडवण्यासाठी तुम्हाला एकतर अशा क्वेश्चनचं प्रॅक्टिस होणं फार गरजेचं आहे. आणि अशा क्वेश्चनचं प्रॅक्टिस लक्षात ठेवा आपल्या क्रॅश कोर्समध्ये 100% तुम्हाला प्रत्येक टॉपिकमध्ये बघायला मिळणार आहे ते. ठीक आहे. तर बघा इथं आता प्रोसेस काय काय होईल. आणि इथं तुम्ही 2 अक्षरं तुम्हाला कन्सिडर करावे लागतील x आणि y. एका प्रश्नावरती किंवा एका अक्षरावरती हे एक्झाम्पल सॉल्व करू शकत नाही आपण. म्हणजे 2 व्यक्ती आहेत दोघांना काहीतरी मानू आपण. जसे की बघा वडील आणि मुलगा आहे त्यामुळे समजा मी वडिलांचं वय मुलाला जर समजा मुलगा जर 1 वर्षाचा असेल तर वडिलांना काय मानू आपण y वर्ष मानू. तुम्ही स्प्लिट करू शकता काय प्रॉब्लेम नाही. त्यानुसार फक्त पुढच्या व्हॅल्यू चेंज करायचे. पहिले जे वाक्य बघा ते नीट समजून घ्या. काय दोघांच्या वयाच्या सध्याची जर तुम्ही बेरीज केली म्हणजे ती काय होणार रे. जर मी समजा दोघांच्या वयाची बेरीज केली तर कसं लिहिणार मी याला x + y. ही काय सांगितलेलं आहे ती मुलाच्या वयाच्या 4 पटीपेक्षा कितीने 18ने अधिक आहे. म्हणजेच दोघांच्या वयाची बेरीज मुलाच्या वयाच्या 4 पटीपेक्षा. मग मुलाच्या वयाची 4 पट की झाली 4x झाली. 4 पटीपेक्षा 18ने अधिक. अधिकसाठी आपण प्लस चिन्ह वापरतो. कितीने अधिक आहे तर 18ने अधिक आहे त्यामुळे त्यामध्ये +18 होणार आहे. त्यामुळे इथं इक्वेशन असं होईल पहिल्या कंडिशनमध्ये दोघांच्या वयाची बेरीज मुलाच्या वयाच्या 4 पटीपेक्षा 18ने जास्त आहे. ठीक आहे. मग आता ह्याच्यामधून लक्षात ठेवा तुम्ही x किंवा yचे एक काय म्हणू शकतो आपण त्याला एक इक्वेशन सोडवू शकता. आपण इथं बघा x आहे इथं ह्या xला जर मी इकडे ढकलला तर तो काय होणार आहे वजाबाकी होणार आहे. मग 4x मधनं x गेला तर 3x राहील. मग 3x + 18 हे मिळेल तुम्हाला पहिलं इक्वेशन. म्हणजेच y म्हणजे काय तर वडिलांचं वय. वडिलांचं वय मिळालं मला काय मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 18ने जास्त आहे हे मिळालं मला वडिलांच्या वय म्हणजे वायच्या फॉर्ममध्ये इक्वेशन मी तयार केलं. पुढच्या कंडिशनवर येऊया. पुढं काय बघा तर 5 वर्षानंतर 5 वर्ष म्हणजे दोघांना पण आता 5-5 वर्ष पुढं आणलं पाहिजे. म्हणजेच काय मुलाचं वय किती होईल रे तर x + 5 वडिलांचं वय होणार आहे y + 5. हे 5 वर्षानंतर किंवा इथं मेन्शन करू शकतायचा हे किती वर्ष पुढं आलो मी तर 5 वर्ष पुढं आलेलं आहे. मग आता कंडिशन टाकू आपण काय सांगितलेलं आहे तर 5 वर्षानंतर वडिलांच्या वयाची 4 पट. मग पहिला वडिलांचं वय कोण आहे रे तर y + 4 आहे ते सॉरी y + 5. मग वडिलांच्या वयाची 4 पट ही झाली वडिलांची 4 पट. पुढं ती काय सांगितले मुलाच्या वयाच्या 14 पटीपेक्षा 8 वर्षाने लहान. मग मुलाचं वय किती आहे तर x + 5 याची किती पट
14 पट. याच्यापेक्षा कितीनं लहान आहे तर 8 वर्षांनी लहान आहे. लहानचा अर्थ आपण करतो मायनस. ठीक आहे. मग असं हे इक्वेशन तुम्हाला फायनली तयार होणार आहे आणि हे आपल्याला पुढे जाऊन सॉल्व करायचं. म्हणजे इथे एक पहिलं इक्वेशन होतं. ह्यातनं आता काय काय डाटा मिळतोय बघा. तर फाइंड करूया किंवा गुणाकार करू प्रत्येकाला. काय होणार बघा. पहिला 4y अधिक 5 चोक 20. इथं काय होतंय बघा. 14 गुणिले x 14x अधिक 14 पंचे 70 वजा 8. आता काय काय मिळते बघा. इथं तर काय चेंज करू शकत नाही मी. 4y अधिक 20 बरोबर 14x 70 मधनं 8 गेले किती राहील रे तर 62 राहील. ठीक आहे. म्हणजे मला इथं एक इक्वेशन हे मिळालं आणि इथं एक सुरुवातीला मिळाले. आता ह्याच्यात आणि ह्याच्यात लक्षात ठेवा. ह्याच्यानंतर काय कुठली तर व्हॅल्यू पुट केली पाहिजे. मग इथं मला कोणाची रे वायची किंमत मिळाली आहे. ह्या वायची किंमत मी या वायमध्ये टाकतो. ठीक आहे. म्हणजे काय होणार आहे 4 थोडक्यात तुम्हाला ह्या दोघांना पण गुणायचं लक्षात ठेवा. मग ते डायरेक्टली तुम्ही स्टेप्स वाढवत बसत नाही अजिबात. काय होणार म्हणजेच ह्या वायला 4 गुणतो डायरेक्टली ह्या कंसाला. ते बाहेर काढतो डायरेक्टली. म्हणजे 4 त्रिक किती होणार 12x अधिक 4 न 18 गुणला तर 18 चोक 72 आणि हे 20 आहे असं राहणार आहे माझं. ठीक आहे. 4 ह्या कंसाला गुणून ह्या व्हॅल्यू आल्या लक्षात ठेवा. 12x अधिक 72 अधिक 20 आहे असं राहणार आहे. इकडचं पुढचं सेम 14x अधिक 62. ठीक आहे. ते कंटिन्यू इकडं करतो. हे इक्वेशन इकडच्या बाजूला लिहितो मी. मग आता इथं बघा हे 14x आणि हे 12x आहे. 12x तिकडं शिफ्ट होणार आहे. 14तनं 12 गेले किती राहील रे राईट साईडला तर 2x राहणार आहे. किती राहील 2x. ह्या बाजूला बघा हे 72 आणि 20 किती होतं रे तर 92 होणार आहे. परत ह्या 92 मधनं हे 62 इकडे आला की वजा होणार आहे. 92 मधनं जर ते 62 डायरेक्टली कट करतो मी. 92 मधनं 62 कट केला तर किती राहते बघा 30 राहते. म्हणजे वजाबाकी केली तर परत 2 भागाकारात शिफ्ट होणार आहे. x बरोबर 30च्या निम्मा किती असणार आहे 15. झालं. x ची किंमत मिळाली मला. पण प्रश्न काय आपल्याला तर वडील आणि मुलगा यांच्या वयातला अंतर पाहिजे लक्षात ठेवा. मग इथं बघू शकतायसा तुम्ही की आता हे जे मुलाचं वय किती मांडले रे तर x मांडले म्हणजे तर तो तर 15 वर्षाचा आला. पण वडिलांचं वय जे आहे ते काय इथं आले माझं 3x अधिक 18 आलेलं आहे. त्यामुळे x जर 15 असेल तर y इथं लिहू शकतो मी जो की ह्याच्या बेसिसवरनं काढतो. मग पहिला तिप्पट आहे. 15ची तिप्पट किती होते रे तर 15 त्रिक 45 झाला. 45ला 18 मध्ये ॲड करा. 45 आणि 18 किती होणार आहे तर 63 वर्ष होईल. म्हणजेच वडिलांचं वय 63 वर्ष असेल. मुलाचं वय 15 वर्ष आहे. प्रश्न आहे मला दोघांच्या वयातला फरक पाहिजे. म्हणजेच काय ह्या 63 आणि 15 मधला डिफरन्स काढा. काय काय होते बघा 63 मधनं 15 गेले आणि हे असणार आहे आपलं फायनल आन्सर अंतर बरोबर. मग 63 मधनं 15 गेले किती राहते रे तर 48 हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असणार आहे. क्लिअर आहे. तर बघा एवढं सगळं करायचं आपल्याला या एक्झाम्पलसाठी सॉल्व करायला. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं की हे एक्झाम्पल रेल्वेमधलं एक्झाम्पल आहे. मग चेक करू शकता की काय लेवल आहे काय डिफिकल्टी लेवल आहे. म्हणजे कशा पद्धतीचं कॉम्पिटिशन असेल तुम्ही विचार करू शकता. आणि डिफिकल्ट लेवलचेच क्वेश्चन लक्षात ठेवा. त्यातले मी सिलेक्ट केले जेवढे वेगळ्या टाईपचे आपल्याला बघायला मिळतील किंवा तुम्हाला पण ते कारण तेच एक्झाम्पल सोडून आपण पण बोर होतो एका सर्टन स्टेजनंतर. त्यामुळे त्यामधले सोपे एक्झाम्पल्स पण आहेत. असं नाही की सगळंच अवघड पडले लक्षात ठेवा. पण ते एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता कारण त्या टाईपचेच एक्झाम्पल आपण आधी पण भरपूर बघितलेत. पण असले टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला पण एक रिअलाईज होईल की आपल्याला कुठपर्यंत आपली अभ्यासाची जी पातळी आहे काठण पातळी जी म्हणतो आपण ती तुम्हाला कुठपर्यंत वाढवावी लागेल. ते क्लिअर आहे. त्यामुळे सगळं सोडवत असताना लक्षात ठेवा काय स्टेप्स मी इग्नोर केलेले आहेत. जसं की हे जे एक्स आपण हे जे वाय जे इथं टाकले ते मी डायरेक्टली मांडलं नाही. डायरेक्टली 4 गुणून त्या व्हॅल्यू पुढं कंटिन्यू केले आहेत. तसंच हे 12 तिकडं मायनसला जाणार आहे. परत बेरजेमधनं 62 पण ते पण वजाच होणार आहे. मग या ज्या काही कॅल्क्युलेशनच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही देखील इग्नोर करू शकताय. जे लिहिण्याची इथं काहीही आवश्यकता नाही. ठीक आहे. चलो आणि आजच्या सेशनचं लास्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. हे देखील पण बघा मस्त एक्झाम्पल आहे. वाचल्यानंतर नक्कीच तुम्हाला वेगळं जाणवेल एक्झाम्पल्समध्ये. त्यामुळे हे देखील एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न नक्की करा. पहिला समजून घ्या की कशा पद्धतीनं तुम्ही ही जे एक्झाम्पल आहे जे आहे ते प्रोसेस कशा पद्धतीनं करू शकता येतं. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल काय आपल्याला तर 3 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 30 वर्षांनी जास्त आहे. तर किती वर्षानंतर वडिलांचे वय त्यांच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल.
म्हणजे इथं बघा पहिली जी कंडिशन आहे ती आत्तासारखीच आहे, जे आत्तापर्यंत आपण सगळे एक्झाम्पल सोडवलं एक्स कन्सिडर करून, त्यामुळे ते तर तुम्ही इक्वेशन तयार करू शकताय. आय होप चांगल्या पद्धतीनं, काय प्रॉब्लेम नाही. पण पुढचं लक्षात ठेवा, पुढं ज्या कंडिशन्स आहेत त्या वेगवेगळ्या कंडिशन्सनं एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आणि इथं लक्षात ठेवा, जरी ऑप्शन्स मी दिले, कारण बऱ्यापैकी अशा एक्झाम्पल्सना आपल्याला ऑप्शनचा वापर करून डील करायचा आहे, पण ऑप्शन्स जरी दिले तर लक्षात ठेवा जी पहिली कंडिशन्स दिल्या त्यातनं वडील आणि मुलाचं वयच मिळत नाही आपल्याला. जर वयच मिळत नसेल तर आपण किती पण वर्ष पुढं जाऊ दे, किती पण वर्ष मागे येऊ दे, ती कंडिशनच अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे या एक्झाम्पलला मी ऑप्शन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले नाहीत. मग त्याचा अर्थ काय समजून घेतो, म्हणजे का दिलं नाही त्याचं इक्वेशनवरून तुम्हाला समजेल. तर बघा पहिलं काय होतं, तर 3 वर्षापूर्वीची कंडिशन आहे, म्हणजेच वडील आणि मुलगा तर असणारच आहे. वडील आणि मुलगा म्हणजे ऑब्व्हियसली आता इथं मुलाचं वय एक्स मानावं लागेल, कारण मुलाच्या वयावर वडिलांचं वय डिपेंड असणार आहे. कंडिशन काय, मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 30 वर्षांनी जास्त. मग एक्सची दुप्पट किती झाली रे, तर 2x झाली. कितीनं जास्त आहे, तर 30नं जास्त आहे. म्हणजे हे आलं वडिलांचं वय आणि हे आलं मुलाचं वय. मग इथं बघा आता एवढंच कंडिशन आपल्याला दिलेलं आहे, काय की मुलाचं वय आणि वडिलांचं वय. मग ह्याच्यातनं मला सांगा एक्स फाइंड करू शकतो का रे आपण, सोडवताच येत नाही हे एक्झाम्पल आपल्याला पुढे जाऊ. मग आता पुढची जी कंडिशन दिली तर डायरेक्टली तो प्रश्नच विचारला आहे की बाबा किती वर्षानंतर वडिलांचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट होणार आहेत. त्यामुळे ह्या एक्झाम्पलसाठी लक्षात ठेवा की आपण जे काय म्हणतो त्याला डायरेक्टली एक्झाम्पल सोडवू शकत नाही. मग फक्त तुम्ही कन्सिडर करू शकतायसा. ही आलं पहिली कंडिशन. ठीक आहे. हे कधीचं आहे रे, खरं 3 वर्षा पाठीमागं आहे मी. मग जर मी हे 3 वर्षा पाठीमागं असेल तर किंवा डायरेक्टली आपण जे म्हणू शकतो किंवा वाय कन्सिडर केला तरी चालेल. म्हणजे ही जी इक्वेशन जे आपण टाकले आता ह्याच्यातून आता पुढं आपण सॉल्व्हच करू शकत नाही. एक्स आणि 2x व 3x जो डिफरन्स दिलेला आहे तो म्हणजेच काय, इथं लक्षात ठेवा हे जे 3x 30 वगैरे जे आहे काही विद्यार्थ्याला डिफरन्स मानू शकतात दोघांमधला. हे एक्झाम्पल पुढं सॉल्व्हच होऊ शकत नाही माझं. ठीक आहे. त्यामुळे इथं जे एक्झाम्पल जे आहे ते वेगळ्या पद्धतीने म्हणजे तुम्ही एक्स आणि वाय देखील कन्सिडर करू शकतायसा, पण ते कधीचं तर सध्याच्या वयाचं मानायचं. ते कधीच्या वयाचं, सध्याच्या वयाचं तुम्हाला ते मानावं लागेल. जर तुम्ही आहे त्या व्हॅल्यूवरनं कन्सिडर केलं तर लक्षात ठेवा हे एक्झाम्पल पुढं आता इथनं पुढं सॉल्व्हच होत नाही आहे ते. ठीक आहे. म्हणजेच काय होणार आता बघा, तर म्हणजे काय करू शकतो आपण इथं, जसं म्हटलं तुम्हाला समजा मुलाचं वय एक्स मानलं मी, तर वडिलांचं वय किती मानावं लागेल तुम्हाला, वाय वर्ष मानावं लागणार आहे. ठीक आहे. एक्स आणि वाय हे कंडिशन येईल ते. मग त्यानंतर पुढं बघा की नाही किंवा डायरेक्टली आपण सोडवू शकतो बघा मागाच्या कंडिशननुसार. पण येस हे आपण जे मांडले हे कधीचं मांडलं रे, तर आजच्या वयाचं मांडले. कंडिशन जी दिली आहेत बघा तुम्हाला ती कधीचे रे, तर 3 वर्षा पाठीमागचे. मग 3 वर्षा पाठीमागचे असेल तर दोघांना पण 3 वर्ष पाठीमागं न्या. म्हणजे मुलाचं वय काय बनेल, x - 3, वडिलांचं वय काय बनणार आहे, y - 3. ठीक आहे. हे 3 वर्ष पाठीमाग गेलो आपण. मग आता कंडिशन टाका काय, तर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या म्हणजे y - 3, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा म्हणजेच मुलाच्या वयाची दुप्पट, दुप्पटचा अर्थ गुणिले 2 झाला आणि दुपटीपेक्षा 30 वर्षांनी जास्त आहे. 30 जास्त याचा अर्थ +30 झाला. मग काय काय होईल बघा, y - 3 ॲज इट इज राहणार आहे. 2 इथं गुणा काय होईल, 2x - 3 2 6 अधिक 30. मग इथं परत सेम आहे बघा, वायला आहे त्याच जागी ठेवू आपण. म्हणजे वडिलांचं वय तरी मिळेल ते, 2x पण सेम राहणार आहे ते. परत -6 अधिक 30 किती होतं तर +24 होईल. आणि त्या 24 मधने परत हे -3 ते प्लस होणार आहे. मग 24 आणि हे 3 किती होईल रे, तर 27. म्हणजेच हे मिळेल तुम्हाला वडिलांचं सध्याच्या कंडिशनचं वय आलं तुमचं. ठीक आहे. y बरोबर किती, 2x अधिक 27 हे आलं वडिलांचं वय. पण इथं पण सेम जसं म्हटलं तुम्हाला प्रश्न हा नाही आहेच आपल्याला. मग फक्त आपण y तर शोधून ठेवला. प्रश्न काय आहे की किती वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होणार आहे ते. म्हणजेच मग त्यासाठी आपल्याला काय करायचं लक्षात ठेवा की आपण म्हणण्या काय की दोघांना n वर्ष पुढे जर नेलं मी, म्हणजेच मुलाचं वय x मानले ना मी आणि वडिलांचं वय किती आहे रे, तर y वर्ष मानलेलं आहे. म्हणजेच जर जे आपण म्हणणार आहे की किती वर्ष पुढे गेल्यानंतर मग ते जे काय पुढं जाण्याचं जे वर्ष आहे ते मी किती मानतो इथं लक्षात ठेवा, n वर्ष मानतो. की n वर्षानंतर म्हणजे n वर्ष जर ती पुढे गेली दोघं पण, त्यावेळी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होणार आहे. मग मुलगा जर n वर्ष पुढे गेला तर किती बनेल रे, x अधिक n. जसे की बघा मागच्या एक्झाम्पलला जर तुम्ही 10 वर्ष पुढे गेला तर 10 वर्ष आपण जे ॲड करत होतं तसंच n वर्ष मी आता पुढे गेलो आहे, त्यामुळे ते n प्लस गेले मी. तसंच वडिलांचं पण वय काय होईल रे, तर y + n होणार आहे. y + n होणार आहे. मग आता कंडिशन काय, वडिलांचं वय
मुलाच्या वयाच्या दुप्पट होणार आहेत. ठीक आहे, मग कंडिशन टाकली ती वडिलांचे वय n वर्षानंतर मुलाच्या वयाच्या दुप्पट झालं पाहिजे. मग आता हे सोडवायचं आपल्याला. काय काय होईल बघा, तर पहिला असणार आहे y प्लस n कंसाला गुणा 2x अधिक n. मग आता इथं बघा हे y जे आपण काढले ते इथं पण y आहे ना, हे दोघं पण सेम आहेत. मग ह्या वायचं इक्वेशन ह्या वायच्या जागी टाका, जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण टाकलं होतं बघा, एक्सच्या जागी वायची कंडिशन जी पुट केलेली ती इथं टाकायची. मग ते मी इकडं कंटिन्यू करतो. वाय किती आहे रे माझा, तर 2x अधिक 27 हा आला वाय अधिक n आहे असा बरोबर 2x अधिक n. हे इकडचं आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, असं कंडिशन होईल. लक्षात ठेवा, हे हा जो वाय आहे तो मी इथं पुट केलेला आहे. ठीक आहे, इथली जी कंडिशन आहे ते इथं टाकलेलं आहे. मग दोन्ही साईडला बघू शकताय n 2x ला 2x कॅन्सल होते, दोन्ही साईडचा आहे तो. मग इथं बघा येस 2 कंसाला इथं 2n करायचं राहील आपलं, कारण दोघांना गुणायचं आहे. 2x गुणिले 2n होणार आहे. म्हणजेच राईट साईडला इथं पण किती होईल nच्या जागी 2n असायला पाहिजे. मग पुढचं इक्वेशन काय काय राहिलं रे माझं, तर 27 अधिक n बरोबर 2n. मग हे जे अधिक n आहे ते इकडं वजा जाणार आहे. मग 2n मधनं n गेला म्हणजे सिंगल n राहील तुमचा आणि n बरोबर किती मिळेल 27. म्हणजेच काय फायनल आन्सर जे आहे तुमचं ते किती असायला पाहिजे रे, 27 वर्ष हे तुमचं आन्सर असायला पाहिजे. म्हणजेच काय की 27 वर्षानंतर वडिलांचं जे काय वय आहे ते मुलाच्या वयाच्या किती होणार आहे तर दुप्पट होईल ते. ठीक आहे, मग या पद्धतीने लक्षात ठेवा तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. या एक्झाम्पलला जसं तुम्हाला म्हटलं की पहिलं जे इक्वेशन मिळत होतं बघा हे एवढंच मिळत होतं. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 30 वर्षांना जास्त आहे. मग ह्याच्यातनं ना तुम्ही y फाइंड करू शकतायसा ना x फाइंड करू शकत होतो आपण. त्यामुळे या एक्झाम्पलला भले अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपण ऑप्शनवरनं सॉल्व्ह करत जरी असलो तर या ठिकाणी ते इथं ॲप्लिकेबल होत नाहीत. आपल्याला ही कंप्लीट प्रोसिजरच इथं लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं इथं फॉलो करावी लागेल. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा टोटलच आपला जो वयवारी हा जो टॉपिक आहे तो आपला इथं कंप्लीट होत झालेला आहे. आणि सगळे माझ्या मते आपण 3 लेक्चर्स बघितलेत वयवारीचे. तिन्ही लेक्चर्स जरूर बघा. आय होप म्हणजे गॅरंटी देतो मी तुम्हाला 100% की याच्या बाहेरचं एक्झाम्पल तुम्ही कधीही आणि कुठल्याही एक्झाम द्या ह्याच्यापेक्षा वेगळे एक्झाम्पल्स तुम्हाला कुठल्याही पेपरमध्ये बघायला मिळणार नाही. फक्त अट एवढीच आहे की आत्तापर्यंत जेवढे टाईपचे एक्झाम्पल्स आपण बघितले त्यातला एक ना एक टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला स्वतः सोडलं पाहिजे. दुसरा एक ॲप्रोच एक्झाम ॲप्रोच ज्या पद्धतीनं आपण सोडवलेत एक्झाम्पल हे डिफिकल्ट लेवलचे सोडून प्रत्येक एक्झाम्पल्स लक्षात ठेवा ऑप्शन किंवा तोंडी ऑप्शन सोडू द्या. तोंडी नक्की सॉल्व्ह करू शकताय. तुम्ही जिथं गुणोत्तराची गरज आहे तिथं गुणोत्तराचा शॉर्टकट्स अप्लाय करू शकताय. फक्त आणि फक्त ह्या डिफिकल्ट लेवलच्या कॅटेगरीमध्ये फक्त आपण शॉर्टकट्स कुठलाही अप्लाय करू शकत नाही. त्याच्या कंडिशन्स आहेत ज्या आपण आत्तापर्यंतचे जे एक्झाम्पल्स बघितले आपण. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती असेल की तिन्ही लेक्चर्स चांगल्या पद्धतीने बघा. त्याची रिव्हिजन चांगल्या पद्धतीने तुमची झाली पाहिजे. 100% तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलमध्ये वयवारीमधला एक ना एक प्रश्न स्वतःहून 100% तुम्ही सोडवू शकतायसा. आणि आजचं लेक्चर आवडलं असेल तर सेशनला लाईक नक्की करा. आणि त्याच पद्धतीनं तुमचे जेवढे विद्यार्थी मित्र आहेत खास करून ज्या विद्यार्थ्यांनी रेल्वेचा पेपर अटेम्प्ट केला आहे किंवा करणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना सेशनची लिंक नक्की शेअर करा. आणि जेवढे काही विद्यार्थी जसं तुम्हाला म्हणले की इथून पुढचं तुमचं जे काय काम असणार आहे ते असणार आहे प्रॉपर रिव्हिजन. जेवढे एक्झाम्पल्स आपण ह्या 3 लेक्चर्समध्ये बघितलेत सगळे एक्झाम्पल्स परत एकदा रिवाईज करा चांगल्या पद्धतीनं जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस हे नक्की चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. ठीक आहे, चला तर मग आजचा सेशन आपण इथंच राऊंडअप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.